हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सिद्धिविनायक भगवान की जय, सब संतन की जय, मंगलमूर्ति मोरया। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीयेन अवधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। हरिः ओं। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या देवी स्तूयते नित्यं विबुधैर्वेदपारगैः, सा मे वसतु जिह्वाग्रे मातृकाख्या सरस्वती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आदिनाथसमारम्भां श्रीज्ञानेश्वरमध्यगाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि, यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै, ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। कुलालवंशजाताय सत्यपूर्णिमासिने वैराग्यरागरसिक गौराख्यगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम। ॐ नमो भगवते वासुदेवाय। पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः। पै भक्ति एकमी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतेया। एर पत्र पुष्पफल, हे भजावया मीस केवळ, वाचोनी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व। आनंदकंद सच्चिदानंद, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अखिल गुणनिधान, अकारण करुणावरुणालय, अनंत गुणगणार्णव, षड्गुणैश्वर्य संपन्न, भक्तकामकामधेनु, रुक्मिणी प्राणसंजीवन, महायोगपीठस्थ परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय, अस्मत्कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नृसिंहदेव, बुद्धिप्रदाता गौरीहरनंदन भगवान श्री सिद्धिविनायक महागणेश तथा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, संत श्री गोरोबा काका महाराज आदी करून अखिल साधू संतांच्या परंपरेला
आणि गुरुपरंपरेला मानसिकरित्या साष्टांग सप्रेम प्रणिपात समर्पित करून समुपस्थित श्रोत्यांच्या प्रती सद्भावना प्रकट करीत या आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेल्या या चातुर्मास्य महोत्सवाच्या अंतर्गत इसवी सन 2023च्या या चातुर्मास्य महोत्सवाअंतर्गत प्रवचन सत्र या उपक्रमातील आजचं हे पहिलं प्रवचन सत्र त्याचा आरंभ करीत आहोत. सुरुवातीला मी या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्ट जे आहे यांचा मी ऋणी आहे. त्याचबरोबर त्यांचं मी या उपक्रमाबद्दल अभिनंदनही करतो. अत्यंत आत्मीयतेने त्यांनी मला इथे पाचारण केलं. आपल्या सर्व गणेश भक्तांच्या भगवत भक्तांच्या मांदियाळीमध्ये साधुसंतांच्या वचनाचा काही आस्वाद घेण्याचं सौभाग्य मला दिलं याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे. ज्यांच्या माध्यमातून मी इथे आलो ते हरिभक्तिपरायण श्री मारुती महाराज कोकाटे, हरिभक्तिपरायण आमचे दत्ताभाऊ दर्शले या उभयतांचाही मी अत्यंत ऋणी आहे. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचं माझं आत्ता इथे येण्यापूर्वी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास बोलणं झालं. त्या माध्यमातून त्यांनी मला ट्रस्टच्या अनेक सार्वजनिक उपक्रमांची माहिती दिली. भगवान गणपतींच्या विश्वरूप दर्शनाचं वर्णन श्री गणेश गीतेच्या अंतर्गत आहे. जशी श्रीमद भगवद्गीता आहे तशी श्री गणेश गीता पण आहे. तर त्या श्री गणेश गीतेमध्ये श्री गणेश पुराणाच्या अंतर्गत आहे. तर त्यामध्ये भगवान श्री गणेशांनी वरेण्य राजाला ती सांगितलेली आहे. तसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन श्रोता आहेत, तसे तिथे वरेण्य नावाचे गणेशभक्त राजा श्रोता आहेत आणि भगवान गणेश हे स्वतः त्याचे वक्ता आहेत. त्या गणेश गीतेमध्ये भगवान गणेशांनी आपलं विश्वरूप दाखवलं आहे. याचा दुसरा सरळ अर्थ हा असतो की भगवंताच्या हे जे आपल्याला दिसतं विश्व हे परमात्म्याचंच रूप आहे. पुरुषमे वेदम सर्वम श्रुतींनी उद्घोष करून सांगितलं आहे, वेदांनी सांगितलं आहे की हे संपूर्ण विश्व परमात्म्याचंच रूप आहे. आता विश्वात्मके देवे हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द म्हणजे काय आहे. त्यामुळे या विश्वात्मक देवाची उपासना, भगवान गणेशांचं विश्वरूप म्हणजे काय, हे सगळं विश्वच भगवान गणपतींचं रूप आहे. आणि अशा रीतीने आपल्या उपास्याला व्यापकत्वाने जाणून त्याची उपासना करणारं हे मंडळ आहे, हे ट्रस्ट आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करण्यास ते पात्र आहेत. श्रीमद भागवताच्या अंतर्गत कपिलगीतेमध्ये 3ऱ्या स्कंधात कपिलाचार्यांनी असं म्हटलं आहे की सर्व भूतांच्या हृदयामध्ये स्थित असलेला मी म्हणजे परमात्मा, सर्वभूताशय स्थितः, त्याला सोडून देऊन त्याची भक्ती किंवा त्याची सेवा करायची सोडून जो केवळ मूर्तीमध्येच मला पाहतो. याचा अर्थ भगवंतांनी मूर्तीपूजेचा निषेध केलेला नाही. आपण नीट लक्षात घ्या, मूर्तीपूजा तर सनातन धर्माचं एक अंग आहे, मान्यच आहे. पण केवळ मूर्तीतच भगवान आहे असं मात्र जर म्हणत असेल कोणी तर ते त्याच्या अर्धवट ज्ञानाचं लक्षण आहे. जग हे अवघे सारे ब्रह्मरूप, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय, प्रतिमा तो देव कैसा नव्हे असा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जर देव सगळीकडे व्यापक आहे तर प्रतिमा तो देव कैसा नव्हे, त्यामुळे प्रतिमेतही देव आहेच. पण असं जरी असलं तरीही प्रतिमेतला देव भावनेने आहे आणि प्राणीमात्रातला देव आत्मरूपाने प्रत्यक्ष आहे. म्हणून प्राणीमात्रांना भगवद रूप जाणून त्यांची सेवा करण्याचं व्रत जे घेतात, श्री कपिलाचार्य म्हणत आहेत की असे जे केवळ मूर्तीची पूजा करतात पण प्राणीमात्रात अवस्थित असलेल्या भगवंताची पूजा करत नाहीत, त्याची सेवा करत नाहीत, तर ते भस्मन्येव जुहोती सहा, भस्मनी एव जुहोती सहा. सहा म्हणजे तो
भस्मनी म्हणजे राखेमध्ये, जुहोती म्हणजे हवन करतो. राखेमध्ये हवन केलं काय उपयोग आहे सांगा मला? हवन कुठे करावं लागतं? प्रदीप्त अग्नी जिथे आहे तिथेच हवन केलं पाहिजे. राखेत हवन करून काय मिळेल? तसं प्रत्यक्ष परमात्मा प्राणीमात्रांच्या रूपामध्ये आहे, तर त्यांना सोडून जो केवळ मूर्तीतच भगवत भजन करतो तो प्राकृत भक्त आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी पण याच्यावर लिहिलं आहे, 2ऱ्या अध्यायामध्ये नाथ भागवताच्या. अर्चायाम एव, केवळ मूर्तीमध्ये जो देवाची पूजा अर्चा करतो तो प्राकृत भक्त म्हटलं आहे. असो, मला उपक्रमात जास्त वेळ घालवायचा नाही म्हणून तो विषय मी लांबत नाही. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान गणपतींना, गण शब्दाचा एक अर्थ प्राणी, जीव असाही आहे बरं का. गण म्हणजे जीव, आणि त्या सगळ्यांचा पती म्हणजे रक्षणकर्ता म्हणून भगवान गणपती आहेत. सगळ्या जीवसमुदायाचे पालक आहेत, जलतत्वाचे स्वामी आहेत. भगवान गणेश जलतत्वाचे स्वामी आहेत. पंचमहाभूतांपैकी जे जलतत्व आहे त्याचा स्वामी कोण आहे? भगवान गणेश आहेत. आणि जलतत्व हे सृष्टीच्या सुरुवातीला होते. आधुनिक विज्ञानसुद्धा आता मान्य करतं. आधुनिक विज्ञानाची मान्यता आहे की नाही की पाणी होतं सुरुवातीला आणि पाण्यातून सृष्टीचा विकास होत गेला. म्हणजे जलतत्व सृष्टीच्या सुरुवातीला हो. सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींनी मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हटला आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. तर भगवान गणपती हे जलतत्वाचे स्वामी आहेत आणि जलतत्व हे सर्व सृष्टीचं मूल आहे. म्हणून आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये असलेल्या षटचक्रांपैकी मूलाधार चक्राचे स्वामी भगवान गणेश आहेत. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम, श्री गणेश अथर्वशीर्ष. तर गणपती अथर्वशीर्षामध्ये मूलाधार चक्रामध्ये स्थित असलेले तुम्ही आहात असं स्पष्टच म्हटलं आहे. म्हणून गणपती सगळ्यांचं मूळ आहेत आणि सगळ्याचा पालन करता आहेत, सगळ्यांना उत्पन्न करणे. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठती, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. असं जर असेल तर भगवान गणेश हे सर्वांचे पती म्हणजे पालनकर्ता, रक्षणकर्ता आहेत. पाती इति वै पतिही. तर या अर्थाने विचार केला तर सगळ्यांचं प्राणीमात्राचं रक्षण करणारे, पालन करणारे गणेश आहेत. आणि जसा देव आहे त्याचा गुण भक्ताने घ्यावा लागेल की नाही. आता रामाचा भक्त असेल तर त्याने एकपत्नी व्रत धारण करावं का दुसऱ्याच्या बायका पळवाव्यात? आणि जर पळवल्या तर तो रामाचा भक्त आहे का रावणाचा भक्त आहे? इष्ट आपल्या उपास्य देवतेचा गुण घेणं हीच खरी उपासना असते. उपासना शब्दामध्ये उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बसणे, देवाच्या जवळ बसणे. याचा अर्थ काय आहे? अंतःकरण वृत्तीला देवाच्या जवळ बसवणे. आणि ज्याच्या जवळ बसतात त्याचे गुण संक्रमित होत असतात. तुम्ही अग्नीच्या जवळ बसलात तर त्याला अग्नीची उपासना केली म्हणता येईल. मग अग्नीच्या जवळ बसलात तर अग्नीचा उष्णता हा गुण तुमच्यात संक्रमित होतो की नाही? तुम्ही गरम होता का नाही अग्नीच्या संपर्कात बसल्यावर? तसं गणपतीच्या जवळ बसणं म्हणजे उपासना आहे. आणि ती उपासनेचा विशुद्ध अर्थ हा आहे की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. आपल्या उपास्य देवतेचा गुण घेणं याला सगुण उपासना म्हणतात. आपल्याकडे सगुण उपासना हा शब्द वापरला जातो. सगुण म्हणजे गुणांसकट, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो तुकोबार आहे. तर भगवान गुणांसकट प्रकट होतात. मग गणपतींचे जे गुण आहेत ते त्यांच्या उपासकांनी आत्मसात केले पाहिजेत. आपल्या उपास्याच्या प्रती आपली असलेली ही बांधिलकी उपासनेची आणि उपासनेची मूलतत्व, मूल विचारधारा ती ध्यानीमणी धरून त्या ध्यासाने प्रेरित होऊन कार्य करणारी मंडळं दुर्दैवाने समाजात कमी आहेत. आणि अशा कमी म्हणजे दुर्लभ असलेल्या मंडळांपैकी अग्रगण्य अशा प्रकारचं आपलं हे मंडळ आहे, ट्रस्ट आहे. यामुळे या गणपती मंडळाचं अर्थात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. मी उपसंहारात त्याच्याविषयी थोडं बोलेन. त्याचबरोबर आजच्या या प्रवचन सत्राला उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ता उद्घाटनाच्या सत्रामध्ये आशीर्वाद दिला असे जगद्वंदनीय जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या वंशातले, महाराजांच्या देहोसंस्थांच्या ट्रस्टचे पूर्वविश्वस्त परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण श्री शिवाजी महाराज इथे उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्यांच्या रूपाने जगद्गुरू श्री तुकोबार यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आहे अशी माझी प्रामाणिक श्रद्धा भावना आहे. आणि ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांचा नामनिर्देश करणं मला शक्य होणार नाही, परंतु
त्यांनी मला जे उपक्रम सांगितले त्याबद्दल मी उपसंहारात बोलणारही आहे. परंतु आत्ता सध्या मी माझ्या प्रवचन सत्राकडे, अर्थात ज्याच्याकरता मला इथे पाचारण केलं आहे त्या प्रवचनाचं, अर्थात त्या प्रवचनासाठी म्हणून घेतलेला श्लोक, ओवी, त्याच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. प्रवचनासाठी म्हणून घेतलेला जो श्लोक आहे तो श्लोक श्रीमद भगवद्गीता या विश्वातल्या अत्यंत महान ग्रंथातील 9व्या अध्यायातला असा तो श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये भगवान श्री वेदव्यासदेव किंवा भगवान गोपालकृष्ण दोन्ही, कारण श्रीमद भगवद्गीता श्रीमद महाभारताच्या अंतर्गत आहे, त्याचे कर्ता श्री वेदव्यास आहेत. त्यामुळे भगवान श्री कृष्णद्वैपायन वेदव्यासदेव अथवा भगवान गोपालकृष्ण आपल्याला एक तत्त्व सांगत आहेत. अर्जुनाला उद्देशून आहे, संवादात्मक असल्यामुळे, आणि त्यातनं भगवान आपल्या भक्तीचा महिमा वर्णन करून सांगत आहेत. पत्रम पुष्पम फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः, असा तो श्लोक आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ तोही मी आपल्याला सांगतो आणि त्याचा यथामती भगवान गणेश बुद्धीचे देवता आहेत, ते प्रेरणा करतील तसा अर्थही सांगतो. त्याच्यातला काही रहस्यात्मक भागही सांगायचा प्रयत्न करेन. या श्लोकावरचं भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पै भक्ती एक मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या एर पत्र पुष्प फल हे भजावया मिस केवळ वाचून आमोचा लाग निष्फळ भक्तितत्व, असं म्हटलं आहे. ह्या 2 ओव्यामध्ये या श्लोकाचा आशय प्रकट झाला. तशा अन्यही ओव्या आहेत, पण समयाअभावी मी ह्या 2च ओव्यांना केंद्रीभूत मानून चिंतन करणार आहे. यातनं भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान आपल्या भक्तीचं वर्णन करतात. तुम्ही म्हणाल गणेशांचा ट्रस्ट आहे, गणपती ट्रस्टच्या मार्फत कार्यक्रम आहे, त्यातही आज पहिला दिवस आहे आणि त्यामध्ये नमन करायला पाहिजे, ओम नमोजी आद्या वगैरे सांगता आलं असतं, पण काय होतं ते ऐकायला जरा जड होतं, म्हणून मी ते तिकडं गेलो नाही. पण याच्यातनं आपल्याला मंगलाचरण साधता येईल. तर कसं साधता येईल तो विचार मी आपल्याला सांगतो. भगवान गणपती स्वतःच मंगल स्वरूप आहेत, मंगलमूर्ती. आपण त्यांचा उद्घोष करताना मंगलमूर्ती असाच करतो. मंगलाची मूर्ती अर्थात मांगल्य मूर्तिमंत होऊन घनीभूत होऊन प्रगटलं. पाण्याचं घनीभूत रूप जसं बर्फ आहे, बर्फ म्हणजे काय, पाण्याचं घनीभूत रूप म्हणजे बर्फ, तसं मांगल्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे भगवान गणपती. त्यामुळे त्यांचं स्मरणच मंगल करणारं आहे. विघ्ननाशक आहेत. विशिष्ट अशा प्रकारची प्राणिमात्रामध्ये असलेली जी शक्ती, त्या शक्तीचा कार्य करण्याची जी शक्ती असते, बुद्धी आहे, शारीरिक ऊर्जा आहे, ह्या शक्तीचा जो घ्न म्हणजे नाश करणार आहे त्याला म्हणतात विघ्न. विघ्न शब्दाचा अर्थ काय, जे आपल्या प्राणिमात्रामध्ये असलेली शक्ती आहे कार्य करण्याची, त्या विशिष्ट प्रकारच्या शक्तीला घ्न म्हणजे नष्ट करणारं ते विघ्न, आणि त्याचा जो विनाशक नाशक ते आहेत भगवान गणेश. तर भगवान गणेश हे गणेश गीता सांगणारेही तेच आहेत आणि भगवद्गीता सांगणारे सुद्धा तेच आहेत. श्री ब्रह्मवैवर्त पुराण या नावाचं एक पुराण आहे, महापुराणांपैकी 18 पुराणांपैकी एक. त्या ब्रह्मवैवर्त महापुराणाच्या गणपती खंडामध्ये ही गोष्ट स्वच्छ लिहिलेली आहे की भगवती पार्वती मातेला संतान होत नव्हतं, म्हणून तिने भगवान गोपालकृष्णांची उपासना केली आणि श्रीकृष्ण प्रभू प्रकट झाले. आजही माता भगिनी संतानाकरता भगवान श्रीकृष्णांची उपासना करतात, तशी पार्वती मातेनं केली. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी मीच तुमचा पुत्र होतो असं वचन दिलं आणि श्रीकृष्णच श्री गणेश बनून जन्माला आले. त्यामुळे गणपती आणि श्रीकृष्ण हे दोन्ही एकरूपच आहेत बरं का. संप्रदायामध्ये क्षेपक मांडतात, पण एक प्रमाण आहे. तुका म्हणे पाहे विठ्ठल गणपती दुजा नोहे. विठ्ठल आणि गणपती दोन नाहीत. भगवान गणेश आणि भगवान विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण दोन्ही एकच आहेत. त्यामुळे श्रीमद भगवद्गीता ही त्यांनीच सांगितली आणि श्री गणेश गीता ही त्यांनीच सांगितली. तर गणेश गीतेतल्या विषयाकडे पण मी जाणार आहे,
पण आपल्या सगळ्यांचा परिचित आहे श्रीमद्भगवद्गीता, म्हणून त्यातला श्लोक आपल्यासमोर ठेवला आहे. आता याच अभिप्रायाचे गणेशांची वचनं कुठं आलीत ते मी सांगतो ओघात तुम्हाला. परंतु पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवान काय सांगतायत? 9वा अध्याय आहे गीतेच्या, श्रीमद्भगवद्गीतेच्या मधला अध्याय आहे हा, मधोमध आहे 9वा अध्याय, महत्त्वाचा आहे. आणि या अध्यायामध्ये भगवंतानी बऱ्याच काही गोष्टी, राजविद्या राजगुह्य योग असा हा अध्याय आहे, त्याच्यामुळे याच्यात बऱ्याच गोष्टींचा खुलासा आला. पत्रम पुष्पम या श्लोकामधून भगवंतानी मी कसा भक्तीच्या वशीभूत होतो हे तत्त्व सांगितलेलं आहे, की भगवंताला वश करून घेण्याचं किंवा भगवंताला संतुष्ट करण्याचं साधन काय आहे याच्याविषयी भगवान मार्गदर्शन करून सांगतात, की भक्तीनंच आम्ही भावाचे पाहुणे किंवा पै भक्ती एक मी जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवान एका भक्तीलाच जाणतात, दुसरं काहीही जाणत नाहीत. त्यामुळे भगवंताच्या भक्तीचं महत्त्व आहे. आणि भक्तीच्या वशीभूत होऊन परमात्मा काय करतात ते इथं सांगितलं. पत्रम पुष्पम फलं तोयम, 4 गोष्टी सांगितल्या. पत्र म्हणजे पान, झाडाचं पान असतं, तुळशीचं पान, बेलाचं पान, दुर्व्याचं पातं, म्हणजे दुर्व्याचं सुद्धा अंकुर पानच आहे एक प्रकारचं. तर दुर्वादल, शमीपत्र, हे सगळं काय? पत्रम. पुष्पम, पुष्पम फुलं, मंदाराची फुलं असतील, अन्य कुठली शंकरांच्या संदर्भाने धोत्र्याची असतील, विष्णूंच्या संबंधाने कुंद, चाफा वगैरे असतील फुलं. पत्रम पुष्पम फलम, फलमचा अर्थ आहे नानाविध फळं. तोयम, तोयमचा अर्थ झाला पाणी. हे 4 पदार्थ इथं सांगितले. पत्र, पुष्प, फल, पाणी, तोय. हे 4 पदार्थ पत्रम पुष्पम फलम तोयई यो मे भक्त्या प्रयच्छती. यहा म्हणजे जो याचा अर्थ आहे जो भक्त, भक्तपद तिथं घ्यायचं बरं का. जो भक्त पत्र, पुष्प, फल, तोय, झाडाचं पान, झाडाचं फूल, झाडाचं फळ किंवा पाणी, ह्याच्यातलं काहीही, याच्यातला एक पदार्थ किंवा हे सगळे पदार्थ, कुठलाही पदार्थ, यो मे म्हणजे मला, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला, भक्त्या प्रयच्छती, ऐका, भक्तीने देतो. तद अहम, ते मी, भक्त्युपरहूतम, भक्तीने दिलेला उपहार म्हणून, भेट म्हणून, अश्नामी, अश्नामीचा अर्थ आहे खातो म्हणजे स्वीकारतो. आणि प्रयतात्मनः, प्रयतात्मनः उपहृतम, प्रयतात्मनः भक्त्युपहृतम, भक्त्या उपहृतम. प्रयतात्मनःचा अर्थ आहे शुद्ध अंतःकरण ज्याचं आहे असा शुद्ध चित्तवान भक्त, त्यानं दिलेलं मी स्वीकारतो, असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगितला. या श्लोकामध्ये काय काय गोष्टी आल्या बघा. हे सगळं ग्रहण करतो, कोण ग्रहण करतो? भगवान श्रीकृष्ण परमात्मा ग्रहण करतात. बरं, कुणाचं ग्रहण करतो? प्रयतात्मनः, जो शुद्ध चित्तवान झालेला भक्त आहे त्या भक्तानं दिलेलं काय ग्रहण करतो? पत्र, पुष्प, फल, तोय, हे निमित्त आहे, त्यांची भक्ती ग्रहण करतो. म्हणजे भक्तीने दिलेले पदार्थ ग्रहण करतो, अभक्तीने दिले तर स्वीकारत नाही, असा त्याचा अर्थ झाला. हे महत्त्व आहे. आणि अश्नामी प्रयतात्मनः म्हटलंय. अश्नामीचा अर्थ काय? अश्नामी म्हणजे खातो. आता हे जे पदार्थ सांगितले त्यातलं पत्र, पुष्प, फल, तोय, याच्यातलं फूल काही खायची गोष्ट आहे का? फूल खाण्याची गोष्ट नाही. पण भगवान भक्तीला इतके वश होतात, इतके भुलतात, की भुललेल्या देवाला हे कळत नाही की फूल खायचं असतं का नाकाला लावून वास घ्यायचा असतो. भगवान फूलसुद्धा खातात. पैगा भक्तीचे नावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परी मुखीची घाली, ज्ञानोबा म्हणतात. अरे एखाद्यानं फूल दिलं तर त्याचा वास घ्यायचा असतो, पण भुललेल्या देवाला कळत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, भुलणं प्रकार कळतो का? भुललेला माणूस व्यवहारात चुकत असतो. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी,
देखिला डोळा बैसला म्हणीन तोची वदनी उच्चारी. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात एक गवळण भुलली, कृष्णाला पाहिलं, भगवंताला पाहिल्याचा परिणाम भुलली, आणि भुललेली गवळण राधा कृष्णाला पाहून भुलली राधा. हे जसं आलं तसं तिनं जाऊन घरी काय केलं राधेनं सुद्धा, मंदिरी घुसळी डेरा रीता. राधाजींनी श्रीकृष्णाला पाहिलं, पाहिल्याबरोबर भुलली, घरी गेली आणि दही डेऱ्यामध्ये दही घालून मग घुसळायचं असतं. तिनं डेऱ्यात काहीच घातलं नाही, नुसतीच रवी सोडली आणि त्या रिकाम्या डेऱ्यात रवी घुसळायला लागली. आवाज झाला, सासू आली, ती म्हणाली अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही, तुला काय कळतं का नाही, काय करायला लागलीस. राधादेवी म्हणते अगं घुसळण करायला सासूबाई. निडबग म्हणे घुसळण करायला दही तरी टाकलंच काय. चुकली, व्यवहारात चुकली राधा. का चुकली, काही नाही, कृष्णाला पाहिलं भुलली म्हणून. किंवा राधेला पाहून भुलले हरी, बैल दुहतो नंदा घरी. राधाजींना श्रीकृष्णाने पाहिलं, भुलले, भगवान घरी आले, धार काढायला बसले आणि बैलाची धार काढू लागले. बैलाची धार काढण्याकरता जाऊन बसले जवळ. हे काय आहे, बैलाची धार निघत असते, रिकाम्या डेऱ्याचं घुसळण होत असतं. किंवा एखादी गवळण कृष्णाला बघून भुललेली मथुराजींना गेली, मथुराजीच्या बाजारात उभी राहिली आणि दही घ्या दूध घ्या म्हणायच्याऐवजी काय म्हणते, डोक्यावर घेतलंय दह्या दुधाचं पण तोंडानं म्हणते दही घ्या दूध घ्या नाही, गोविंद घ्या, दामोदर घ्या. आता देव कुठं विकायला आणत असतात काय. हे व्यवहारात चुकणं आहे. ह्या 3 दृष्टांतांनी मी काय सांगितली गोष्ट, की भुललेला माणूस काय करतो, व्यवहारात चुकतो. भुललेला व्यवहारात चुकतो. आपण सुद्धा चुकतो. नरदेहात येऊन जो व्यवहार करायला पाहिजे तो करत नाही, भुलल्याचाच परिणाम आहे. विषय ओढी भुलले जीव, आता कोण त्याची करील किव, नुपजे नारायणी भाव, पावणे ठाव नरदेह. मनुष्य देहात आलाय, देवाची भक्ती करावी, करत नाही, विषयांची भक्ती करतो. हे भुलणंच आहे, चुकणंच आहे. कशामुळे भूल पडली. हिंदीमध्ये भूल म्हणजे चूक. भूल शब्दाचा अर्थ हिंदीत काय होतो, चूक. भुलण्याचा अर्थ आहे चुकीचं वागणे. तर भगवान भुलतात आणि भुललेले भगवान भक्तीला भुलतात. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथराज श्रीमद दासबोधातली ओवी आहे. समर्थांनी म्हटलंय भगवान कसा आहे, थोर भावाचा भुकेला, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला. भगवान भावाला भुलतात. भगवंताला भुलवणारं दुसरं जगातलं कुठलंही साधन नाही. भावानं परमात्मा भुलतो, आकळतो. भावबळे आकळे एरवी नाकळे ज्ञानोबाराय चिंतन करतात. म्हणून भगवंताला भुलवणारा भाव आहे. आणि अशा भावानं जर एखाद्या भक्तानं देवाला काही दिलं तर ते दिलेलं फूल असलं तरी भगवान त्याच्या भक्तीला भुलतात, भावाला भुलतात. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भलत्या माणसाने पण भक्तिभावाने दिलेलं भगवंत स्वीकारतात. भलत्याचा अर्थ आहे कुठल्याही जाती कुलगोत्र वर्णात जन्माला आलेला असेल पण तरीही जर भगवत भक्ती संपन्न असेल. भलता शब्दाचे अनेक अर्थ आहेत. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, तिथला भलता वेगळाच आहे. आणि इथं जे ज्ञानोबारांनी भलता शब्द वापरला आहे त्याचा अर्थ वेगळाच आहे. तर भलता म्हणजे कुठल्याही जाती कुलगोत्रात जन्मलेला. ज्ञानोबारांनी अजून एके ठिकाणी म्हटलंय भलतीये जाती जन्मावे, मग भजीजे का विरोधावे, परी भक्त का वैर्या व्हावे माझी याची. इथेही ज्ञानेश्वर महाराजांनी भलतिया जाती जन्मावे, भलतिया शब्द वापरला. तर भलत्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. प्रस्तुतच्या ओवीपुरता विचार करायचा झाला तर भलता म्हणजे वाटेल त्या कुलगोत्रात जन्माला आलेला, कुठल्याही जाती कुलगोत्रात जन्माला आलेला असू द्या, कसाही असू द्या, श्रीमंत गरीब कसाही असू द्या, पण जर तो भक्ती संपन्न असेल, भक्ती अंतःकरणात असेल तर त्या भक्तिप्रेमानं त्यानं जर मला फूल दिलं, पान दिलं, पाणी दिलं, भगवान घेतात. फूल फळ पाणी काय जे दिलं ते पत्रम पुष्पम फलन तोयं. आणि त्याच्यात अश्नामी ह्या क्रियापदावर मी बोलतोय. ह्या श्लोकातलं क्रियापद आहे अश्नामी म्हणजे खातो. मला हे सांगायचं आहे भगवान खातात. आता यातलं पत्र खाता येईल, पान खाता येईल. एखाद्यानं विड्याचं पान दिलं, खाता येईल की नाही? पान खाता येईल, विड्याचं पान खाता येतं. बरं, एखाद्यानं फळ दिलं, फळ खाता येतं. शबरी मातेनं फळं दिली, द्रौपदी मातेनं भाजीचं पान दिलं,
दिलं की नाही? द्रौपदी मातेनं भाजीचं पान दिलं, भगवंतानी खाल्लं. विस्तृत कथा आहेत, तुम्हाला माहिती आहेत. मी असं गृहीत धरतो, तुम्ही अनेक वर्षांपासून 35-40 वर्षांपासून जवळजवळ हा उपक्रम सुरू आहे आणि श्रद्धेय हरिभक्तीपरायण बाबा महाराजांचं तुम्ही ऐकलं आहे किंवा एवढे वर्ष ऐकलं आहे, याचा अर्थ काही गोष्टी गृहीत अशा धरल्या जातात की तुम्हाला माहिती आहे. तेव्हा द्रौपदी मातेनं भाजीपानानं भगवंताला तृप्त केल्याची कथा श्रीमद महाभारतात आहे. तर ते भाजीचं पान घ्या, शबरी मातेची फळं घ्या, सुखिया माळणीची फळं घ्या, त्याने देवाला तृप्त करता आलं. पुष्पम गजेंद्र नावाचा हत्ती, त्यानं दिलेलं देवाला फूल, त्या फुलानं भगवान संतुष्ट झाले. आणि तोय म्हणजे पाणी, रंती देवानं पाणी दिलं. श्रीमद भागवतात या सगळ्या कथा आहेत. रंती देवानं 9व्या स्कंधात कथा आहे की कसं पाणी दिलं, काय दिलं. मी थोडक्यात सांगेन नाही पुन्हा. मला आत्ता काय सांगायचं आहे की ह्याच्यातलं फूल खाणे इथं थोडीशी अडचण आहे. विशिष्ट फुलं खाता येतात. ते हदगा नावाचा एक वृक्ष आहे बघा, ज्याला मुनिवृक्ष म्हणतात संस्कृतमध्ये, अगस्त्य वृक्ष. बोलीभाषेत आमच्याकडे हदगा म्हणतात, इकडं काय म्हणता तुम्ही? पांढरी फुलं असतात हदग्याला, अशी पोपटाच्या चोचीच्या आकाराची फुलं असतात. तो अगस्त्य वृक्ष आहे, रामचंद्रांना फार प्रिय आहे तो वृक्ष. तर त्या हदग्याची फुलं असतात, त्याची भाजी करून खातात लोक. भाजी नाही खाल्ली तर भजी करून खातात. कारण भजी शब्दाचा भाजी आवडेलच असं नाही, पण भजी न आवडणारा इथं बसलेल्यात कोणी आहे का मला सांगता का जरा? भजी आवडत नाहीत असा कोणी प्रायः दिसत नाही. त्याच्यात कशा कशाची भजी खातात, चातुर्मास लागलाय, मी कशाला बोलू बाकीचं. पण भजी खातात लोक. पाऊस पडायला तर पुण्यातली माणसं जास्त खातात म्हणून ऐकतो. ऑर्डर्स देऊन पुण्यातले लोक फार हौशी आहेत, कोणत्याही बाबतीत हौशी आहेत. त्या परवा एकानं विनोद पाठवला होता, हवामान खात्यावर एकानं पुण्यातल्या माणसानं केस केली एका बाईनं. ती म्हणाली 15 दिवस झाले हवामान खातं रोज पाऊस पडणार म्हणून सांगतो आणि माझा नवरा ते ऐकलं की मला भजी तळायला लावतो आणि पाऊस काही पडत नाही म्हणे. त्याच्यावर केसच केली पाहिजे. भजी खातात. भजी का आवडतात एवढी माहिती आहे. तुम्हाला एक त्याच्यातली गंमत सांगतो. भजी शब्द उलटा वाचा काय होतो? जीभ. जिभेच्या फार जवळ भजी आहेत, त्याच्यामुळं जिभेला भजी बरी वाटतात. तर त्या हादग्याची भजी खातात लोक. हादग्याचं फूलसुद्धा खाता येतं, म्हणजे खायचं फुलही आहे. पण व्यवहारतः विचार केला, हे एखादं उदाहरण सोडून द्या, पण फूल खाता येत नाही. प्रायः विचार केला फूल खाता येत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात, मी भक्तीला इतका भुलतो, भगवान सांगतायत की भक्तानं फूल दिलं, पैका भक्तीचे निनावे फुल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे. खरं तर ते फूल घेऊन मी तुरंबावं म्हणजे हुंगावं, नाकाला लावावं, वास घ्यावा. फुलाचं काय करायचं असतं? वासच घ्यायचा असतो का? फुलाचा सुगंध कोणी त्याला कुस्करून चुरगळून पाहतो काय? फुलाचा वास घ्यायचा. फुलाचा उपयोग करताना आपण काय करतो? नाकाला लावून वास घेतो. तर भगवान ते नाकाला न लावता ज्ञानोबाराय सांगतात, परी मुखीची घाली, मी फुलसुद्धा तोंडातच घालतो. कारण क्रियापद अष्टामी आहे देवाचं गीतेतलं. अष्टामीचा सरळ अर्थ आहे खातो. हे का झालं? असं देवाने चुकीचं देव का वागला? फूल नाकाला लावायचं तर खाल्लं का? भुललाय म्हणून. बोले कशाला भुलला? सापसुद्धा मंत्राला भुलतो म्हणे. आपल्या सनातन धर्मामध्ये काही मंत्र आहेत, त्या मंत्राचा जर जप केला सापसुद्धा भुलतो, आणि भुलला तर त्याला रस्ता सापडत नाही. श्रद्धेय टेंबेस्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या चरित्रात आहे, स्वामींनी एका सर्पाला असं मंत्राने गोल वर्तुळ मारलं होतं मंत्र म्हणत. तर त्या सर्पाला एक दिवस गेला तरी त्या मंडळाच्या बाहेर जाता आलं नाही, लक्ष्मण रेषेसारखं अडकून पडला. तर मंत्राद्वारे भुलवता येतं, पण देवाला भुलवायला मंत्र उपयोगाचा नाही. देवाला भुलवायला भाव लागतो. एकमेव जगातलं साधन आहे भाव. भाव म्हणजे प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधये. हे जरी चिंतन असलं तरी देवाला भुलवायला सामान्य भाव लागत नाही, देवाला भुलवायला अतिउच्च कोटीचा भाव लागत असतो. त्या अतिउच्च कोटीच्या भावाने, प्रगाढ भावाने जो भगवंताला वश करतो, त्याच्या भावाच्या भगवान वशीभूत होतात, भुलतात, आणि मग त्यानं भक्तीनं दिलेलं फूल जरी असलं भगवान खायला लागतात. देवाच्या खाण्याचं कौतुक ह्याच्याकरता आहे की तो भक्तीला भुलून खातो, पदार्थाला भुलून नाही. आपणही खातो, देवही खातो, पण देवाच्या खाण्यावर ग्रंथ होतात, काव्य होतं. आपल्या खाण्यावर बरं देव पत्र पुष्प फल तो एवढंच खातो, बाकीचं काही खात नाही. माणसं काय खातील आणि कशातलं खातील याचा नियमच नाही. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं ते. त्यातल्या त्यात राजकारणात असलेली माणसं सगळीच तशी नसतात बरं का, पण त्यांची भूक वेगळी असते.
सामान्य झोपडपट्टीतल्या माणसाची भूक वेगळी असते, व्यसनी माणसाची भूक वेगळी असते, विकारी माणसाची भूक वेगळी असते, भाविकाची भूक वेगळी असते आणि देवाची भूक वेगळी असते. प्रत्येकाची भूक वेगळी आहे. भूक आहे सगळ्याला, पण भूक वेगळी वेगळी भूक आहे. भगवंताला कशाची भूक आहे? श्रीमंताला ज्याची भूक आहे त्याची भूक गरीबाला असेलच असं नाही. गरीबाची भूक वेगळी असते. गरीबाला ज्याची भूक आहे ती भूक श्रीमंताला असेलच असं नाही. विकारी माणसाला, संसारी माणसाला ज्या भुका आहेत त्या भुका पारमार्थिकाला असतीलच असं नाही. भगवंताच्या भुकेचं वेगळेपण सांगतो तुम्हाला. तो असा भुकेला आहे आणि असा एकदा इतका भुकेला आहे आणि खायला जर बसला तर असा खादाड खाऊ आहे की तुमचं काय टिकेल त्याच्यासमोर? काहीच टिकत नाही. संत निळोबा महाराजांची गवळण आहे. निळोबाराय म्हणतात, माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ, आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्ध ते भक्षिले समूळी, कर्मा कर्माच्या घातल्या कवळी, विषय वासना त्या ग्रासेयल्या निमिष मेळी ओ. आता काय देऊ यासी? काय देऊ? निळोबा महाराज या गवळणीत वर्णन करतायत की भगवान खायला बसलाय, फराळाला बसलाय. तुम्ही दिवाळीचा फराळ करता की नाही, तसा भगवान श्रीकृष्ण फराळाला बसले निळोबारायांकडं. काय काय खाल्लं? माझ्या मीपणाचा करुणी फराळ. निळोबाराय म्हणतात, माझ्या मीपणाला खाऊन टाकलं, प्रारब्ध खाऊन टाकलं, संचित खाऊन टाकलं, कर्म खाऊन टाकलं, अकर्म खाऊन टाकलं, विषय वासना खाऊन टाकल्या, सगळंच खाल्लं. कारण सगळं खाणाराच हा आहे. ह्याच्या खाण्याचं कौतुक आहे. विष्णू सहस्रनाम तुम्हाला माहीत असेल, श्रीमद महाभारतांतर्गत विष्णू सहस्रनाम. त्या विष्णू सहस्रनामामध्ये देवाचं एक नाव आलं आहे बघा. सुलभ सुरत सिद्ध शत्रुतापनः न्यग्रोधोदुंबरोश्वत्थश्चाणो रांधनशोधनः. विष्णू सहस्रनामामध्ये सुलभ सुव्रत सिद्ध. भगवान कसा आहे? सुलभ आहे, सुव्रत आहे. सुव्रत आहेचा अर्थ काय? मला आता तेच सांगायचं आहे. सुव्रत शब्दाचा अर्थ आहे शोभनम व्रतयती भुंक्ते इति सुव्रत. भगवान जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनामावर जे भाष्य लिहिलं आहे त्या आचार्यांच्या भाष्यामध्ये त्यांनी या सुव्रत पदाचा अर्थ दिला. काय अर्थ दिला? सुव्रत म्हणजे शोभनम व्रतयती भुंक्ते. संस्कृतमध्ये व्रतयती म्हणजे खाणं. सुव्रत चांगल्या रीतीने, सुष्ठू रीतीने जो खातो त्याचं नाव सुव्रत आहे. तर भगवान चांगल्या रीतीने खातो याचा अर्थ कळाला का? चांगलं खाणं म्हणजे काय? चांगलं चुंगलं खाणं असा नाही आहे त्याचा अर्थ. लाडू, जिलेबी, बासुंदी हे खातो असा नाही आहे अर्थ त्याचा. चांगलं खातो असं नाही, चांगलेपणाने खातो याचा अर्थ सरळ झाला की भगवान पदार्थ खात नाहीत, पदार्थाच्या मागचा भाव खातात, भाव घेतात. भावग्राही जनार्दन. टेंबे स्वामींचा आहे, भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. तुकोबारायांचे तर कितीतरी प्रमाण. थोर भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला, बर अंतरीची घेतो जोडी गोडी, पाहे जोडी भावाची, देवाकारणे भाव तस्मात. कितीतरी प्रमाण. शुद्ध भाव देखोन या गाव सोन्याचा दिला. विदुरांचं उदाहरण आहे. विदुराच्या घरच्या कण्या देवानं खाल्ल्या, केळाच्या साली खाल्ल्या. आता साल खात असतात का गर खात असतात केळाचा? तुमच्याकडे कसं खातात? केळं खाताना केळाचा गर खाता का साली खाता? बरं, बुद्धिमत्ता कशात आहे? साली खाण्यात आहे का गर खाण्यात आहे? पण भगवान विदुरजींच्या घरी गेले. भक्तमालादी ग्रंथात येतं, विदुर पत्नीने इतकी भावविभोर झाली की तिनं केळं सोलायची, गरा फेकून द्यायचा, गरं टाकायची आणि साली द्यायच्या आणि भगवंतांनी साली खायच्या. पत्रम पुष्पम फलम तोजममध्ये साल कुठं आलेली नाही आहे. फळ खातो म्हटलंय का साली खातो म्हटलंय? पण भगवान सालीसुद्धा खातात. ही गंमत आहे. सालीसुद्धा खातात. फक्त अट एकच आहे, भक्त्या प्रयच्छती आणि भक्ती उपहृतम तदहम भक्त्युपहृतम. भक्ताद्वारे
उपहृत झालेलं दिलेलं भक्ताने भक्तीने दिलेलं जे आहे ते मी स्वीकारतो. याचा अर्थ एक महत्त्वाचा लक्षात घ्या. भक्तसुद्धा भक्तीला वश होतो, म्हणजे तो स्वतःला विसरून जातो, इतका भक्तीच्या वश होतो. आणि भगवानसुद्धा भक्तीच्या तितकाच वश होतात. ए यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. भक्त ज्या वेळेला भक्तीमुळे देशकाल स्थिती विसरून जातो, कैसे माझ्या गुणी झाले जे देशकाळा ते विसरले, ज्ञानोबरांच्या भाषेत. देशकाल परिस्थिती सगळं भक्ताला विसर पडतो, देहाचा विसर पडतो भक्तीमध्ये. त्यावेळेला भगवंताला सुद्धा स्वतःचा विसर पडतो. आणि एवढा हा जगदानी मागे तुळशी दळ पाणी आहे की नाही, चिंतनाचा भुकेला. तुकोबाराय सांगतात, एवढा हा जगदानी मागे तुळशी दळ पाणी, किंवा उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. अथवा एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे, होज भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. तर भगवान काय मागतात? तुका म्हणे होय भावेची संतोषी. तुळशी दळ पाणी, तुळशीचं पत्र मागतात, पाणी मागतात, आणि चिंतनाचा भुकेला. देवाला कशाची भूक आहे? चिंतनाची भूक आहे, नामस्मरणाधिक, दुसरं काही नाही. सांगण्याचं तात्पर्य देवाची भूक काय आहे समजून घ्या. देव फार भुकाळू आहे. मी आत्ता सांगितलं तो किती भुकाळू आहे आणि काय काय खातो. निळोबरांच्या गवळणीचा आधार घेऊन ब्रह्मसूत्रांमध्ये एक सूत्र आलं, ओम आत्ता चराचर ग्रहणात असं सूत्र आहे. ते ब्रह्मसूत्रात आलेलं आत्ता चराचर ग्रहणात असं सूत्र आहे. अर्थ काय झाला? भगवान चराचराला ग्रहण करणारे, म्हणजे ग्रस्त करणारे, खाणारे, संहार करणारे या अर्थाने असल्यामुळे त्याला आत्ता म्हणतात. अत्रू अधिकरण आहे ते ब्रह्मसूत्रातलं. अत्रू, अत्रू हे बघा, संस्कृतमध्ये अत्ती या शब्दाचा अर्थ आहे खाणे. तुम्हाला गंमत वाटेल, सह्याद्री, विंध्याद्री, लेण्याद्री असे आपण शब्द वापरतो. आद्री म्हणजे पर्वत, आपला अर्थ बरोबर आहे. पण खरा जर त्याचा निरुक्ताच्या दृष्टीने अर्थ काढला तर आद्री म्हणजे अत्ती इति वै आद्रीही, जो स्वतः खातो त्याला आद्री म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये आद्री याचा अर्थ आहे खाणारा. म्हणून गोवर्धन पर्वताला आद्री म्हणता येईल, कारण गोवर्धन पर्वताने सगळ्याचे नैवेद्य 56 भोग खाल्ले होते का नाही. आणि गोवर्धनानं खाल्ले म्हणजे गोवर्धनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णानेच खाल्ले होते. सगळ्या गावाने आणलेलं अन्न भगवंताने खाऊन टाकलं, इतकी त्याची भूक मोठी आहे. सगळं ब्रह्मांड त्याच्या पोटात बसतं. अनंत ब्रह्मांडे उदरी, एक नाही अनंत ब्रह्मांड आहेत. तर त्याच्या भुकेचा हिशोब तुम्ही लावणार कसा? आत्ता चराचर ग्रहणात सगळ्यालाच खाऊन टाकतो. ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या पादातलं सूत्र आहे. कठोपनिषदात सुद्धा यस्य ब्रह्मचक्षत्रंच उभे भवत ओदनः मृत्युर्यस्योपसेचनंक इत्था वेद यत्र सहा असा एक मंत्र आला कठोपनिषदामध्ये. त्याचाही अर्थ हाच आहे की त्याचे ब्रह्म आणि क्षत्र, ब्राह्मण क्षत्रिय किंवा संपूर्ण विश्व उपलक्षणाने हे सगळं यस्य ओदनम, याचं ओदन आहे. ओदन शब्दाचा अर्थ आहे भात, त्याचं भक्ष्य आहे, त्याचं खाणं आहे. भगवंत सगळ्याला खाऊन टाकतो. श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय विश्वरूप दर्शन काढा. विश्वरूपाच्या स्वरूपात अर्जुन सांगतात, तुझ्या मुखामध्ये सगळे कौरव, सगळे सृष्टीतले लोक सगळे प्रविष्ट होताना मी बघतोय. हे सगळेच भगवान खाऊन टाकतायत. तर आत्ता शब्दाचा अर्थ आहे खाणारा. तसं जर पाहिलं तर भगवान काही खात नाहीत. वेदांना विचारा. ऋग्वेदामध्ये 9व्या मंडलामध्ये एक मंत्र आला, त्याच्यामध्ये द्वासुपर्णा सयुजा सखाया असा तो मंत्र आहे. त्याच्यात अनश्नन अन्यो अभिचा कशीती, जीव आणि परमात्मा हे 2 पक्षी आहेत म्हटलंय. आणि ह्या 2 पक्ष्यांपैकी परमात्मा नावाचा पक्षी काहीही खात नाही असं वेद म्हणतायत. अनश्नन अन्यो अभिचा कशीती. अनश्नन, अश्नन म्हणजे खाणे, अनश्नन म्हणजे न खाणे. परमात्मा नावाचा पक्षी काहीही खात नाही. परमात्मा खात नाही असं वेद म्हणतात, पण कर्मफलं खात नाही असा त्याचा अर्थ आहे. पण भक्तीचं सामर्थ्य हे आहे, अहो भगवान नित्य तृप्त आहे की नाही मला सांगा? नित्य तृप्त आहे की नाही? मग तृप्तीला भूक लागते काय? ज्ञानोबारांकडे लागते, तृप्ती भुकेली माय. पण ते सगळं भक्तीच्या प्रांतातलं चिंतन आहे. तुम्ही मला एक सांगा,
तृप्तीला भूक लागते का? नाही. भगवान नित्य तृप्त आहेत की नाही? आत्मन्नेवात्मना तृप्त तस्य कार्यन्न विद्यते, श्रीमद्भगवद्गीता. तृप्त पुरुषाला काहीच उरत नाही. मग परमात्म्याला कसं काय कर्तव्य उरेल? त्याला काही खाण्याची गोष्ट नाही, तो अतृप्त नाही आहे, तो भुकेला नाही आहे. तसा जर विचार केला, वेदांताच्या ज्ञानाच्या दृष्टीने बोलतो, त्याला भूक नाही. पण भक्तीच्या प्रांतात तो परमात्मा आपण विचारात घेतला की त्याला भूक आहे, तहान आहे, झोप आहे. आपण झोपवलं तर झोपतो. शेजारती केल्यावर पांडुरंग झोपतो का नाही पंढरपूरला? काकडा प्रबोधारती केली की सकाळी उठतात की नाही पहाटे भगवान? भगवंताला उठवता येतं, झोपवता येतं, खाता येतं, पिता येतं, पण भक्तीने. म्हणून भक्तीचं महान महत्त्व आहे. भक्तीसारखं महत्त्व कशाचंच नाही. आणि भगवान भक्तीनं जर आपण त्याला खायला घातलं, खातात, तृप्त होतात. ते पदार्थाला बघून नाही. पदार्थ बघून भगवान खायला बसत नाही. लोक फार विचित्र असतात. काही काही माणसं चला जेवायला म्हटलं तर आधी सप्ताहातला प्रसंग सांगतो. हरिनाम सप्ताह असतो. चला जेवायला म्हटलं तर विचारतात पंक्तीचं आज पक्वान्न काय? मग पक्वान्न काय याच्यावर जेवायचं ना का नाही ते ठरवतात. भुगी पिठलं भाकरी आहे, नाही भूक नाही म्हणतात. गुलाबजाम आहेत, लाडू आहेत, जिलेबी आहे, खायचं म्हणतो. काय आहे? पदार्थप्रेमी आपण आहोत आणि भगवान पदार्थप्रेमी नाही, भावप्रेमी आहे. म्हणून त्याच्या जेवण्याचं कौतुक आहे. म्हणून त्याला सुव्रत म्हटलंय. माझा मूळ विषय इथं होता. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला जे सुव्रत म्हटलं, ते सुव्रत हाचा अर्थ काय केला? शोभनम व्रतयती भुंक्ते इति सुव्रत. भगवान सुंदर भोजन करतात. सुंदर भोजनचा अर्थ हा आहे की भगवान भक्तीनं काय दिलं ते खातात. तुम्ही पदार्थ कोणता दिला हे बघत नाहीत. सुदामदेवाचे पोहे काय फार चांगला पदार्थ होता होय. फोडणीचे सुद्धा नव्हते पोहे, ते साधे कोरडे पोहे होते हो. तुकोबारांचं प्रमाण आहे, ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची. हां, पुढे काय आहे? ऐका महिमा आवडीची भोरे खाय भिल्लटीची, थोर भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. पोहे सुदामदेवाची फाके मारी कोरडेची. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भगवान जेवायला बसल्यावर हे उष्ट आहे का हे बघत नाही. बोरं कशी होती? उच्छिष्टती फळे खाय भिल्लटीची, आवडी तयाची मोठी देवा. शबरी मातेची बोरं कशी होती हो? उष्टी बोरं होते. पण भगवंतानी उष्टे पण पाहिलं नाही. उष्टी बोरं होती याचा जरा अर्थ वेगळा आहे बरं का. ऐका, आपल्याला वाटतं उष्टी बोरं म्हणजे सिनेमावाले सुद्धा दाखवतात की शबरी मातेनं फळं घ्यावं, दाताखाली घालावं, गोड आहे का बघून ठेवावं. अहो विचार करा, शबरी माता कितीतरी वर्षांपासून रोज रामप्रभू येणार म्हणून फळं आणत होती आणि रोज वाट बघत होती की नाही? मग फळ हा पदार्थ असा आहे की त्याला तुम्ही आज आणलं, दातानं चावून बघितलं आणि ठेवला आणि 4 वर्षानं द्यायचा ठरला, देता येतो का? फळं विकृत होतात. तुमचा दात जर लागला तर फळं विकृत होतात, नष्ट होतात. मग शबरी माता काय ते चावून फळं कशी आणत असेल? चावून आणत नव्हती. त्या उच्छिष्टाचा अर्थ थोडा वेगळा आहे बरं का. उच्छिष्ट म्हणजे एका झाडाचं सॅम्पल. बरं, एक फळ खाऊन पाहिलं की कळतं ह्या आंबा कसा आहे ते, का सगळेच आंबे खावे लागतात झाडाला लागलेले? एक आंबा खाल्ला की कळतं आंबट आहे का गोड आहे का कसा आहे. तशा अर्थाने ती सॅम्पल पाहून तुमच्या भाषेत मग त्या झाडाची फळं, ज्याचं गोड लागलं त्याच झाडाची फळं गोळा करायची, अशी आणत होती. मग देव उष्ट खात नाही का? खातो. उष्ट्याचं उदाहरण जरा दुसरीकडे आहे. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, हे जे तुकाराम महाराजांनी वर्णन केलं ना काल्याच्या प्रसंगात, इथं मात्र देवानं उष्ट खाल्लं. गोपाळांचं अक्षरशः उष्ट खाल्लं. त्यांच्या तोंडातला घास काढून खाल्ला, आपला त्यांच्या तोंडात भरवला. इथं देवानं उच्छिष्ट खाल्लं. म्हणून भगवान गोपाळांचं उष्ट खातात, शबरी मातेची बोरं खातात. ती एका अर्थानं उष्टीच म्हणावी लागतात. धर्मशास्त्रात उष्ट्याचं फार प्रकरण आहे, आता मी तिकडं जात नाही. तेव्हा न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे. शबरी मातेची बोरं उष्टी होती आणि सुदामदेवाचे पोहे किती होते? थोडे होते. मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. मुठभरच पोहे घेऊन गेले होते सुदामदेव. म्हणजे 4 मुठी नेले होते भागवताच्या वर्णनानुसार. याचित्वा चतुरो मुष्टीन म्हटलंय, 4 मुठी. पण देवानं एकच मूठ खाल्ली. सकृद जगध्वा, एकच मूठ खाल्ल्याचं वर्णन भागवताने केलं. पण मुठभर पोह्याच्या बदल्यात गाव सोन्याचा दिला. शुद्ध भाव देखोन या. भगवंताने काय पाहिलं? मुठभर पोहे आहेत का टोपलभर आहेत? किती रुपये किलोचे आहेत? पोह्याची चूर आहे का पोह्याचे फार उंच दर्जाचे पोहे आहेत? हे पाहिलं का त्यांचा भाव पाहिला? भाव पाहिला. आणि म्हणून त्याचं खाणं सुंदर आहे. सुव्रतः
म्हणून त्याचं खाणं सुंदर आहे. त्याचं प्रवचन होऊ शकतं सुव्रतावर एका शब्दावर त्या, कारण खाणं सुंदर ह्याच्याकरता आहे की ते पदार्थप्रेमी नाही आहे, तो भाव करणाऱ्याचा भाव पाहावा. आपली प्रवृत्ती अशी आहे का? आणि याच्याकरता माणूस फार सरळ आणि भोळा असावा लागतो. देव एका अर्थानं भोळा आहे आणि देव सरळ आहे, तो ह्याच्याच करता आहे बरं का. देव चतुरातून शिरोमणी हे आहे आणि देव भोळाही आहे, कारण त्याच्याशिवाय हे शक्य नाही. चलाक माणूस असं होणार नाही. तो किती आणलं, काय आणलं, कसली वस्तू आहे, केवढ्या भावानं आणली, मार्केटमध्ये चौकशी करेल ह्याचा भाव किती आहे. आपल्या व्यवहारात तर आपण हे फार करतो, माता भगिनी तर फार करतात. कोणी जर लग्नामध्ये वगैरे गिफ्ट आणलं, शहरांमधून आता हा प्रकार कमी झाला आहे, पण आहेर आणला तर मग ते त्याला रिटर्न गिफ्ट देताना विचार करून देतात, याने आपल्याला काय दिलं. किंवा आपल्या मुलाला याने काय घातलं होतं, सोन्याची अंगठी घातली होती लहान बाळाला आपल्या, मग त्यांच्या घरी मूल झालं ना, सोन्याची अंगठी घाला. आणि ज्यानं तुमच्या लेकराच्या हातात 10 रुपये घातलेत, असा एखादा गरीब माणूस आहे, त्याच्या घरी लेकरू झालं तर माणसं त्याला जाऊन सोन्याची अंगठी घालत नाहीत, त्याला 10 रुपयाच्या ऐवजी फार तर 20 रुपये घालतील. हिशोबी आहेत, पण भगवान हिशोबी नाही. आणि हे भोळेपणाशिवाय शक्य होत नाही. म्हणून देव भोळा आहे. पण तो कधी भोळा आहे? भक्त भोळा झाला तर देव भोळा होतो. ए यथामाम प्रपद्यन्ते, मी पुन्हा तेच सांगतोय. म्हणून या श्लोकात 2 वेळेला भक्ती शब्दाचा उल्लेख आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. इथलं जे भक्त्यापद आहे पहिलं, ते भक्तांकरता आहे. आणि तदा अहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः, हे दुसऱ्या ओळीतलं भक्त्या जे आहे ना, ते भगवंता करताय. तर भक्त ज्या भक्तीने देवाला देतो, भगवान त्याच भावाने त्याचा तसाच होऊन स्वीकार करतो. लहान मूल आहे, लहान मूल, त्याला तुम्ही थोडंही दिलं तर त्याला कसं वाटतं? भरपूर दिल्यासारखं वाटतं की नाही. लहान पोराला तुम्ही मुठभर शेंगादाणे द्या, ते पोरगं तृप्त होतं, भरपूर झाले म्हणतं. मोठ्या माणसाला मुठभर द्या, ते मुठभर तर घेईल, पण त्याची मूठ केवढी आहे, परत आशी करील, मुठाच्या ऐवजी ओंजळ पसरेल. ओंजळ भरून दिले तर खिसा भरेल, खिसाही भरला तर पिशवी पुढं करेल, पिशवी कमी पडली तर धोत्राचा सोगा पुढे करेल. गंमत आहे. तैसी तृष्णा वाढीन या. पण देवाच्या बाबतीत असं, लहान मुलाच्या बाबतीत असं नाही. म्हणून भगवान बाल आहेत, बालकृष्ण आहेत. पुष्टी संप्रदायामध्ये, वल्लभ संप्रदायात श्रीकृष्णाचं बालरूपच सेव्य सांगितलं. यशोदोत्संग लालितः. पुष्टी संप्रदायामध्ये शिक्षापुत्र नावाचा एक ग्रंथ आहे, हरिरायजी नावाच्या सत्पुरुषांनी लिहिला. त्या शिक्षापत्रामध्ये आलं की श्रीकृष्णाचीच उपासना करायची, पण कोणत्या कृष्णाची? यशोदोत्संग लालितः. यशोदेच्या ओसंगी बसलेल्या, तिनं लाड करत असलेल्या कृष्णाची उपासना करायची. का बरं? कारण यशोदानंदन लाला जो आहे, लहान कृष्ण, त्या लहान मुलाची वृत्ती असते, थोडं दिलं तरी पुष्कळ. अरे गवळणी देत होत्या एवढं लोणी, पण भगवान नाचत होता थै थै. भक्त रसखानांनी वर्णन केलं आहे, सगळं जग ज्याच्या तालावर नाचतं तो गोपींच्या तालावर नाचतो. कशा करता? एक वाटीभर लोण्याकरता. हे भगवंताचं भक्तीला भुलणं आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. तो उपाशी नाही, त्याला भूक नाही, पण भक्ती त्याला उपाशी पण निर्माण करते, भूक लावते, आणि भगवान खातात. म्हणून त्याला सुव्रतः असं म्हटलं आहे. आणि भक्तानं जे दिलं आहे त्याचा पदार्थ बघत नाहीत, भाव बघून स्वीकारतात, खातात. आणि त्याच्या जोडीला दुसरं एक काम भगवान करतात, ज्यानं दिलं आहे ना त्याचं ठेवून घेत नाहीत, त्याला अनंत पटीने देऊन टाकतात. आणि दिल्याची जाहिरात करत नाहीत. मुठभर पोहे दिले तर गाव सोन्याचा दिला भगवंताने त्याच्या बदल्यामध्ये, पण कुठे टुचभर नावसुद्धा लिहिलं नाही. तर याच्याकरता त्याचं खाणं, त्याचं स्वीकारणं, त्याचं अश्नामी, हे सुव्रतः सुंदर आहे. पण हे कशाने शक्य होतं? त्या विष्णू सहस्रनामातलाच अजून एक श्लोक आहे, म्हणजे तिथेच देवाचं नाव आलं. मी आत्ता जे सांगितलं, सुलभ सुव्रत सिद्ध. सुलभ हा विष्णू सहस्रनामात आलेला सुलभ. भगवान कसा आहे? सुलभ आहे. सुलभ आहे म्हणजे गंमत आहे. तुम्ही विष्णू सहस्रनाम नीट वाचून बघा, फार गमती आहेत त्याच्यातसुद्धा. आपल्या फार लाईटली घेतो विष्णू सहस्रनामाला, लोक त्याच्या अर्थाचा विचारच करत नाहीत. सुलभ असं विष्णू सहस्रनामात देवाचं एक नाव आलं, आणि तिथंच दुसरं एक नाव आहे पुढंच, दुर्लभो दुर्गमो दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा. काय सांगितलं? भगवान कसा आहे? दुर्लभो दुर्गमो, दुर्लभ आहे म्हटलंय. आणि सुलभ सुव्रत सिद्ध सुलभ. सुलभही देवालाच म्हटलंय आणि दुर्लभही देवालाच म्हटलंय. त्याचंच नाव सुलभ आहे, त्याचंच नाव दुर्लभ आहे. असं कसं होईल? सुलभ असलेला दुर्लभ कसा, आणि दुर्लभ असेल तर सुलभ कसा? सांगा मला. भगवंताची दोन्ही नावं आलीत विष्णू सहस्रनामामध्ये, सुलभही आलं, दुर्लभही आलं.
त्याचा अर्थ लक्षात घ्या. सुलभ हे भगवंताचं नाव का आलं? बरं, भगवंताचं विष्णू सहस्रनामातच आहे असं समजू नका. श्री गणेश पुराणामध्ये गणेश सहस्रनाम स्तोत्र आहे. थोडं लक्ष देऊन ऐका, माझी विनंती आपल्याला. गणेश सहस्रनामामध्ये, गणेश पुराणाच्या अंतर्गत गणेश सहस्रनाम आलं. गणेश सहस्रनामाच्या 106व्या क्रमांकाचा श्लोक काय आलंय? भगवान भक्ती सुलभो भूतिदो भूतिभूषण. गणपतीची नावं आहेत 1000. त्याच्यात गणपतींचं एक नाव आलं, भगवान ऐश्वर्यवान असलेला. भक्ती सुलभो भूतिदो भूतिभूषण. भक्ती सुलभो, इथं माझा मुद्दा आहे. गणपती भक्ती सुलभ आहेत. याचा अर्थ, भक्ती सुलभचा अर्थ काय करायचा? आचार्यांचं विष्णू सहस्रनाम भाष्य जे आहे ना, त्याच्यात आचार्यांनी सुलभ या नामाचा अर्थ करताना पत्र पुष्प फलादिभिः भक्तिमात्र समर्पितैः सुखेन लभ्यत इति सुलभ असा अर्थ केला आहे. भगवान शंकराचार्यांनी त्या विष्णू सहस्रनामावर भाष्य लिहिताना हे सुलभ नाव जेव्हा विष्णूंचं आलं, त्याच्यावर काय लिहिलं आहे ते आत्ता मी तुम्हाला सांगितलं. पत्र पुष्प फलादिक भक्तीने नुसतं समर्पण केलं की सुखेन लभ्यत. सुलभ, सु म्हणजे सुखेन, लभ म्हणजे लभ्यत, सुखाने मिळणारा. सुखानं म्हणजे सहज परमात्मा मिळतो. कसा? पत्र पुष्प फल तोय हे फक्त भक्तीनं समर्पण केलं की लगेच तुम्हाला मिळतो. इतका सोपा आहे. एका फुलाच्या बदल्यात मिळतो. गजेंद्रानं काय दिलं? एकच फुल. एका भाजीच्या पानाच्या बदल्यात मिळतो. द्रौपदीनं काय दिलं? मुठभर पोह्याच्या बदल्यात मिळतो. मग सोपा आहे का अवघड आहे सांगा मला? सुलभ आहे, पण दुर्लभही आहे. तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. श्रीमद भगवद्गीता. नित्ययुक्त योग्याला मी सुलभ आहे म्हणतात भगवान, पण दुर्लभही आहे. दुर्लभ का आहे सांगू? दुर्लभ या भक्त्या लभ्यत्वात दुर्लभ. आचार्याने विष्णू सहस्रनाम भाष्यात सांगितलं, अरे भगवंत भक्तीनंच मिळतो, भक्तीनंच मिळतो. आणि भक्ती दुर्लभ आहे का सुलभ आहे? सुलभ असती तर तुकाराम महाराज म्हणाले असते का, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. भक्ती जर सुलभ असती तर तुकाराम महाराज असं म्हणाले असते, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. तुकोबाराय म्हणतात. म्हणजे भक्ती दुर्लभ आहे. आणि म्हणून दुर्लभ शब्दाचा, देवाचं जे दुर्लभ नाव आलं ना, त्याचा अर्थ आहे भक्ती दुर्लभ. तिथला दुर्लभ शब्दाचा अर्थ आहे भक्ती. भक्ती दुर्लभ आहे आणि त्या भक्तीनंच परमात्मा मिळतो, म्हणून परमात्मा दुर्लभ आहे. मुद्दा लक्षात घ्या. भक्ती दुर्लभ आहे आणि भक्तीशिवाय परमात्मा मिळत नाही, म्हणून भक्तीनंच परमात्मा मिळतो. पण ती भक्ती दुर्लभ असल्यामुळे परमात्माही दुर्लभ ठरतो. या न्यायाने परमात्मा दुर्लभ आहे. मी जे सांगायला लागलो आहे, ज्याने चिंतन ऐकण्याची ज्यांना सवय आहे त्यांना ह्याच्यातून आनंद मिळेल. म्हणजे नवखे आलेले असतील त्यांना मात्र थोडंसं हा विषय क्लिष्ट होऊ शकतो. मी गोष्टही सांगायला लागलो आहे, ऐका. आता गोष्ट सांगतो. हे सगळं झालं तात्विक चर्चा त्याच्या संबंधाने. आता याची एक फार सुंदर गोष्ट गणेश पुराणात आली, ती सांगतो. चतुर्थी संकष्टी आहे. भगवान गणपतींचंच ट्रस्ट आहे. आपण सगळे गणेश भक्तच आहोत. म्हणून गणपती बाप्पांचं चरित्र नाही सांगितलं तर मंगलाचरण होणार नाही. मंगलमूर्तीचं चरित्र सांगितल्याशिवाय मंगलाचरण कसं होईल? आणि मी ट्रस्टींना सगळ्या मंडळींना बसल्यानंतर आज सांगितलं आहे की मी सांगणार आहे म्हणून त्याच्यावर, तेही सांगतो, ऐका. पत्रम पुष्पम फलम तोयमवरच आहे. सुंदर कथा आहे. भगवान गणेश पुराणातल्या क्रीडाखंडात आलेली ही कथा आहे. क्रीडाखंडात ती 66वा जो अध्याय आहे उपासनाखंडामध्ये, तर त्या उपासनाखंडातल्या 66व्या अध्यायात आलेली कथा आहे. ऐका काय कथा आहे. एक विदेहराज, मिथिला नगरीचा राजा होता, विदेह जनक. आता आपण जो जनक महाराज समजतो, जनकपुरीतल्या मिथिलेच्या राजांना जनकच म्हणायची प्रथा होती बरं का. त्यामुळे ते अनेक जनक आहेत, त्यातला हा एक जनक राजा. तर त्या जनक राजाला एकदा नारदजी त्याच्याकडे भेटायला गेले. नारदजी म्हणाले त्याला, काय चाललंय, कसं चाललंय? तो म्हणाला, फार चांगलं आहे, फार संपन्न, सगळं चांगलं चाललंय. वा वा, तुझ्यावर भगवान गणेशाची कृपा आहे मग, असं नारद म्हणाले.
नारदजी असं म्हणाल्यावर तो जनक म्हणतो, छे छे, गणेशाची कृपा नाही, ईश्वराची कृपा नाही, काही नाही, माझं कर्तृत्व आहे. काय म्हणाला? माझं कर्तृत्व आहे. बरं. नारदजी उठले, गणेशांकडे गेले, नमस्कार करून गणपतीच्या लोकात जाऊन गणेशांना वंदन करून सांगितलं, महाराज देवा, त्या मिथिलेचा राजा जनक तो असा असा बोलला. नारदजींना दया आली हो. कारण काय आहे, नारद शब्दाचा अर्थ आहे नर म्हणजे जीव, त्याच्या ठिकाणी असलेलं अज्ञान हे झालं आत्मस्वरूपाचं अज्ञान, हे झालं नार, आणि त्याचं दो अवखंडने खंडन नष्ट करणारा तो झाला नारद. जीवाचं अज्ञान नष्ट करणारे नारदजी आहेत, त्यांना दया येते. तेव्हा नारदजी संतांच्या जातीतले, दया आली. नारदजी म्हणाले भगवंताला, गणपतींना, की जरा जनक राजाची भोंड जिरवा, त्याचा गर्व घालवा. गणपतींनी लीला करायचं ठरवलं. भगवान गणेशाने एका कुत्सित ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि फाटके तुटके कपडे घातलेला, थोडंसं काहीतरी दिसायला असाच तसाच असलेला असा एक ब्राह्मण बनून भगवान गणेश त्या मिथिला नगरामध्ये आले. त्या जनक राजाशी जाऊन भेट घेतली आणि जनकाला याचना केली, मी ब्राह्मण आहे. जनक महाराज म्हणाले, बोला ब्राह्मण देवता, काय हवं आहे? काही नाही, मला पोटभर जेवू घाला, मी उपाशी आहे, मला जेवू घाला. जनकांना वाटलं, कसला ब्राह्मण आहे हा, याला काही बुद्धी आहे की नाही? अरे राजाजवळ आला आहे, काहीतरी जहागिरी मागायची, 10-5 गावं मागायची, मला वाटलं असं काहीतरी मागेल, जेवायलाच मागितलं आणि काही नाही तर काय जेवणात काय मिळणार आहे, याचं पोट आत्ता भरेल, संध्याकाळी रिकामं होईल. गणेशाने सांगितलं, ठीक आहे. आपल्या सेवकांना सांगितलं, जा याला घेऊन स्वयंपाकघरामध्ये पाकशाळेत घेऊन जायला जेवू घाला. पाकशाळेत नेलं गणेशांना. गणेश ब्राह्मण रूपधारी भगवान गणेश गेले, पाटावर बसवलं, जेवायला वाढलं. करा सुरू म्हणे, पुंडलिक वरदा झालं, सुरू झालं जेवण. कशाचं काय? वाढलेलं 2 मिनिटाच्या आत फसतं. अहो त्याचं तोंड हत्तीचं आहे, तुम्हाला माहिती आहे हत्ती कसा खातो ते. आणि मी आत्ताच ब्रह्मसूत्रातलं सूत्र सांगितलं, आत्ता चराचर ग्रहणात सगळ्या चराचराचा तो आत्ता आहे. आत्ता म्हणजे खाणारा, संस्कृतमध्ये अत्ती म्हणजे खाणे. तो चराचराला खाणार आहे, संपूर्ण ब्रह्मांडाला गिळून टाकणार आहे. त्याला एवढंसं भात आणि एवढं आणि काय होणार आहे? त्याने लगेच गणपतींनी ते संपवलं. वाढ होईपर्यंत, म्हणजे वाढलेला मनुष्य माघारी फिरेपर्यंत ताटात वाढलेलं गायब. गणपतींनी सांगायचं, अरे संपलं, वाढा अजून, वाढा अजून. वाढले, शिजवलेला सगळा स्वयंपाक संपत आला. स्वयंपाकघरात जी बाई होती त्या मातेनं लगेच दुसऱ्या तवा टाकला, पोळ्या चालू केल्या. थंड वाढता वाढता गरम सुरू झालं मध्येच. जेवणाराने थोडं ताळतंत्र सांभाळत जावं हो, नाही तर पंक्तीत बसले म्हणजे काही करावं. आता आमच्याकडे गंमतच झाली. एक मनुष्य आला, हरिणाम सप्तात काला होता आणि काल्याच्या कीर्तना दिवशी जेवायला आला पंक्तीला. त्या दिवशी डबल पक्वान्न होतं आणि 7 दिवसात न भेटलेली माणसं काल्या दिवशी भेटतात. तो आला, बसला पंक्तीत, सगळ्याच्या पहिल्या पंक्तीत बसला आणि बसल्यानंतर जेवायला वाढा म्हणायचा, वाढा, लाडू वाढा, गुलाबजामुन वाढा, जिलेबी वाढा, लाडू वाढा, गुलाबजामुन. त्याचा जपच चालू होता. एकतर माणसानं पंक्तीत बसल्यावर काही पथ्य पाळावेत की नाही, मागावं का? बरं मागितलंच तरी समजा मीठ मागावं, भाजी मागावी, का जे पक्वान्न केले ते मागावं. बरं एकदा मागून गप्प नाही, 2दा 4दा 10दा माणसं कंटाळली. पंगत उठली तरी ह्याचं चालूच, दुसरी पंगत बसली तरी ह्याचं चालूच, तिसरी बसली. आता वाढणारी माणसं थकली, याच्याकडे दुर्लक्ष करायला लागली, तर तो बोलून बोलून घ्यायचा, नावं घेऊन वाढा म्हणायचा. लोक ते वाढणारे कंटाळे शेवटी म्हणाले, अरे बाबा काय तू 72च्या दुष्काळात जन्मलास का काय, किती खातो? तर म्हणाला, खिशात पत्रिका आहे, आवाज करायचा नाही. खिशात पत्रिका आहे ना, आवाज करायचा नाही. पण जेवणारा काही साधे नसतात लोक, त्याचे 7 कोड्या उद्धरतात वाढणाऱ्याचे. का? तुझ्या बापाच्या घरचं आहे असंही म्हणायला कधी मागं पुढं बघत नाही. तुझ्या बापाच्या घरचं आहे का, तुझ्या अमक्याचं आहे का, वाढ. बरं पावती फाडली किती, 11 रुपये सुद्धा फाडली नाही, पण जेवायला आलाय, जावई असल्याच्या थाटात बसलाय, परत जेवतोय तर गुणानं जेवत आहे. इतकं त्रस्त केलं त्याने. शेवटी 4 पंक्ती झाल्या. कुणीतरी त्या संयोजकाच्या कानावर घातलं. संयोजक आला, अरे किती वेळ जेवतो? तो म्हणाला, खिशात पत्रिका आहे, आवाज करायचा नाही. काय पत्रिका काय, तू हेच तुझं पालुपण मला लोकांनी सांगितलं, एवढ्या वेळ का तुझं चाललंय काय? त्यानं पत्रिका काढली, वाचा, महाप्रसाद दुपारी 1 ते 5, आत्ता 3 वाजलेत म्हणाला. वडा 1 ते 5 आहे तर आता असा जर खाणारा भेटला तर माता भगिनीची फजिती होते. माझ्यासारखा एखादा मराठवाड्यातून तिकडून आलेला असेल आणि पुण्यातली माता भगिनी असेल तर पहिल्याच पोळीला आधीच तर आल्यानंतर
यावेळेला तुम्ही तसेच चाललात, पुढच्या वेळेला चहा घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही बरं का. याचा अर्थ लक्षात आला का. खास पुणेरी आहे, पुणेरी पाहुणचार. ते म्हणजे आज तुम्हाला चहासुद्धा मिळणार नाही, दार उघडलं नशीब समजा. पुढच्या वेळेला आलातच पुन्हा निर्लज्जम सदा सुखीसारखे, तरी चहाचं पाणी मिळेल. त्यात दूध किती घालायचं आणि पाणी किती घालायचं माझ्या हातात आहे म्हणते. परत डायबिटीस आहे म्हणून पुण्यात चहात साखर कमी घालतात. म्हणजे काय घातलं, नुसतंच पाणी गरम करून द्यायचं, घ्या, असं आहे ते. तिथं जर असा मनुष्य आला तर सगळा स्वयंपाकच खाऊन टाकेल. तर गणेशाने सगळा स्वयंपाक संपवला. आता झालं काय, त्या हुशार बाई होती, तिनं लगेच कणिक मळली, लगेच पोळ्या सुरू केल्या. थंड पोळी खाता खाता जर मध्येच गरम आली तर खाणाऱ्यानं जरा हात आखडत जावा, लक्षात घ्यावं मग काहीतरी गडबड झाली आतमध्ये. पण गणपतीने काही नाही, वाढाच म्हणायचं, वाढा वाढा. शेवटी असं झालं, ते कोठी घरातलं सगळं धान्य संपलं, दळून आणलेलं सगळं संपलं. मग गिरणीत माणसं पाठवली, दळून आणलं पटकणं पोतभर अजून कणिक, तेही संपलं. राजाकडचं सगळं धान्य संपलं कोठारातलं. गावामध्ये राजानं माणसं पाठवून लोकांकडचं धान्य आणून घेत, तरी ह्याचं पोट काय, काय अक्कलकोट. लंबोदर देवाचं नाव आहे. लंबोदर शब्दाचा अर्थ काय आहे, ज्याचं पोट मोठं आहे. मोठं पोट याचा अर्थ काय आहे, की ज्याच्या पोटात सगळं विश्व मावलेलं आहे, असा लंबोदर आहे. दुसरा अर्थ हाही आहे की बहुवाव पोटी समर्थाच्या, तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की नाही. मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी. भगवान गणपतींच्या पोटात वाव आहे, याचा अर्थ आहे क्षमा. जागा आहे त्यांच्या पोटात, क्षमा करतात अपराधाला, लोकांचे अपराध पोटात घालतात, लोकांच्या चुका पोटात घालतात. त्याच्याकरता करी वाढ पोट समुद्र जेवी. समुद्राचं पोट जसं मोठं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, तसं गणपतींचं पोट मोठं आहे. समुद्रापेक्षा गणपती कितीतरी मोठे आहेत. त्याच्यामुळे गणेशांचं मोठं उदर आहे ते. आणि त्यांनी परीक्षाच घ्यायची ठरवली होती, याची फजितीच करायची ठरवली होती. गर्व घालवायचा होता ना, गग्गा जिरवायचा होता जनकाचा, म्हणून देवाने अशी लीला केली. शेवटी जनकाने हात जोडले, महाराज मी थकलो, हरलो, मी तुम्हाला तृप्त करू शकत नाही, संपलं आता सगळं, उठा. गणपती म्हणाले ठीक आहे. ब्राह्मण वेशधारी गणपती ठीक आहे म्हणे, संपलं का, संपू द्या, आमचं काय तुमच्यापासून येणं आहे का म्हणे. संपलं तर संपलं, मगाच म्हणायचं संपलं म्हणून. उठले, आपोषण घेतलं, निघाले. गावात फिरले सगळ्या. ह्या जनक राजानं मला तृप्त केलं नाही, हो ब्राह्मण आहे मी, मला भूक लागली. ब्राह्मणो भोजनप्रिय हा म्हणतात, मी ब्राह्मण आहे, भोजनप्रिय आहे, मला जेवायला घाला. गावातल्या सगळ्यांनी हात जोडले, कारण कीर्तीचा चौघडा सगळा वाजला होता गावभर. लोक म्हणाले तुम्हाला राजा तृप्त करू शकला नाही तर आम्ही काय तृप्त करावं. त्या नगरामध्ये एक विरोचना नावाची स्त्री आणि त्रिशिर नावाचा ब्राह्मण राहत होते, नवरा बायको होते. त्रिशिर आणि विरोचना ते दाम्पत्य गणेश भक्त होतं आणि दारिद्र्याने राहत होतं. खरं म्हणजे विरोचन दरिद्री नव्हता, आपण म्हणतो तो दरिद्री आहे. यस को दरिद्र हा यस विशाल तृष्णा. आचार्यांनी उत्तर दिलं, अरे दरिद्री कोण, ज्याची तृष्णा मोठी आहे तो दरिद्री आहे. संतोषो धनमेवच, श्रीमद भागवत 11 स्कंध. संतोष हेच धन आहे. त्यामुळे ज्याच्याजवळ संतोष असतो ना, तो गरीब असला तरी तो दरिद्र नाही. तर तो त्रिशिर परिस्थितीनं सामान्य होता, बायको त्याची विरोचना. दोघे जण समाधानानं गणेश भक्ती करून आनंदानं प्रपंच चालवत होते. भगवत भक्ती संपन्न असा त्यांचा गृहस्थाश्रम होता, गणेश भक्ती संपन्न. भगवान गणपतींना आठवण झाली भक्ताची, त्यांच्याकरताच आलेले होते. भक्ताचं महत्त्व देवाला प्रकट करून दाखवायचं होतं. राजा जे करू शकत नाही ते आमचा एखादा सामान्य फाटका भक्त करू शकतो. गणपती बाप्पा त्या त्रिशिराच्या दारात आले, ते ब्राह्मण रूपाने गणेश, आणि सांगितलं मी एक ब्राह्मण आहे, मला भूक लागली आहे, तुमचा अतिथी बनून आलो आहे. केवढा आनंद झाला. त्यांनी स्वागत केलं, या महाराज या महाराज. बसवलं, पाद्य अर्घ्य दिले, बसवलं आणि सांगितलं महाराज एक अडचण आहे, तुम्ही आलात खरं, पण आम्ही इतके गरीब आहोत की आमच्या घरात आज अन्नाचा कणसुद्धा नाही, काहीही नाही. पण सकाळी भगवान गणेशांची पूजा आम्ही रोज करतो. गणपती बाप्पाची पूजा करताना एक दुर्वांकूर जास्त आला होता, तो शिल्लक राहिला आहे दुर्डीमध्ये, फुलाच्या दुर्डीमध्ये. 21 किंवा 1000 जे काही व्हायचे ते दुर्वांकूर वाहून झाले. एक दुर्वा शिल्लक राहिली, फक्त एक, आणि ती दुर्वा आहे. किती असेल, एवढी शिल्लक आहे. गणपतींच्या स्वरूप तुम्ही आम्हाला आहात, अतिथी देवाचं स्वरूप असतो, हे तुम्ही घ्या. आता एवढं सगळं तुम्हाला राजानं जेऊ घातलं तर तृप्त झाला नाहीत, आमच्या एका याने काय होणार आहे, असं म्हणून ते दिलं. मात्र भगवान गणेशाने आनंदाने बघो बघो म्हणून ते घेतलं आणि तोंडामध्ये घातलं.
तस्मिन् दुर्वांकुरे भक्त्या दत्ते ते नाथ भक्तितः प्रशशाम द्विजस्यास्य तत्क्षणात् जठरानलः तृप्तिश्च परमातेन प्राप्ता तत्क्षणमात्रतः. गणेश पुराणातले श्लोक आहेत. काय म्हटलं याच्यामध्ये? तस्मिन् दुर्वांकुरे भक्त्या दत्ता ते नाथ भक्तितः. भक्तितः आणि भक्त्या हे माझे मुद्दे आहेत आत्ताचे. भक्तीनं, अत्यंत भक्तीनं, श्रद्धेनं त्याने ते भक्तिपूर्वक एक दुर्वादळ दिलं. माझी या दुर्वादळा ना न म्हणे ज्ञानोबराय सांगतात. दुर्वादळ म्हणजे काय हो? फार क्षुल्लक. पण ते क्षुल्लक दुर्वादळ गणपतींना परमभक्तीने दिलं. सोन्या चांदीचं नाही, सोन्याची दुर्वा नाही, चांदीची दुर्वा नाही, साधी दुर्वा गणपतींना दिली. आणि गणपतीने ती घेतली ब्राह्मण वेशधारी गणेशाने आणि खाल्ल्याबरोबर प्रशशाम द्विजस्यास्य तत्क्षणात जठरानलः. भगवंताचा जठरानल तृप्त झाला गणपतींचा आणि तृप्तिश्च परमातेनं प्राप्ता तत्क्षणमात्रतः. एका क्षणात देवाला तृप्त करता आलं. कशाने तृप्त झाला गणेश भगवान? बोला. एवढं गाडाभर नाही, गावभर अन्न संपलं तरी तृप्त झाला नाही. देवाला तृप्त करू शकता तुम्ही? आम्ही असं काय देवाला खाऊ घालू शकतो की देवाला तृप्त करू? तितके आम्ही श्रीमंत नाही आहोत. जनकाच्या पटीत आपलं राज्य, आपलं सत्ता, आपली श्रीमंती आहेच किती. त्याला जमलं नाही तर आम्हाला काय जमेल? भगवंताला पदार्थाने तृप्त करता येत नाही. हे चरित्र आम्हाला काय दाखवतं? भक्तीने तृप्त करता येतं. भगवंताला भक्तीची भूक आहे. थोर भावाचा भुकेला, भावाची भक्तीची भूक आहे. आणि म्हणून भक्तिप्रियो देव इति निगमं न वृथा कुरु. असंच एक उदाहरण शुक्ल आणि विद्रुमा या एका दाम्पत्याचं गणेश पुराणात आहे. 5 मिनिटात सांगतो आणि मग उपसंहार करून थांबतो. शुक्ल आणि विद्रुमा असेच एक ब्राह्मण दाम्पत्य आहेत आणि भगवान गणेश त्यांच्याकडे जातात. शुक्ल आणि विद्रुमेकडे त्यांनी विनंती केली. विनायकाची कथा ही क्रीडाखंडात आलेली. विनायक नावाचा जो गणपतींचा अवतार झाला त्या विनायकाची कथा आहे. भगवान विनायक त्या राजाकडे गेलेले असताना यांनी विनंती केली जाऊन शुक्लाने त्याने की आमच्या गरीबाच्या घरी देवाला येऊ द्या, विनायकाला येऊ द्या. भगवान विनायक किशोर वयातले आहेत, म्हणजे जसे गोपालकृष्ण आहेत की नाही, साधारण 7-8 वर्ष वयाचे, तशाच एक काही वर्षांचा गणेश आहे, थोडासा तरुण किशोर वयातला. आणि तो विनायक रूपातला गणपती गणेश भगवान, तो तरुण, त्यांना त्या शुक्ल ब्राह्मणाने घरी बोलवलं. भगवान गणेश त्याच्या घरी गेले. सनतकुमार दर्शनाला आले होते, गणेश पुराणात कथा आहे, त्यावेळेसचा प्रसंग आहे हा. भगवान शुक्लाच्या घरी गेले. काय होतं त्या शुक्ल ब्राह्मणाच्या घरी? 18 विशी दारिद्र्य होतं. लोक 18 विश्व म्हणतात, 18 विश्व नाही, नीट शब्द ऐका, 18 विशी दारिद्र्य. 18 विशी म्हणजे 18 गुणिले 20 बरोबर किती झाले? 360 वर्षाचे दिवस किती चांद्रमानाने? 360 दिवस आहेत आपल्या मराठी मानाने. तर 360 दिवस दारिद्र्य असा त्याचा अर्थ आहे. रोज दारिद्र्य. 18 विश्व नाही, विश्व 18 नाही आहेत. तेव्हा 18 विशी दारिद्र्य, रोजचं दारिद्र्य होतं त्या ब्राह्मणाचं. पण गणेश आल्याचा त्याला एवढा आनंद आहे. त्यानं बायकोला सांगितलं त्या विद्रुमेला, आणि तिने काय केलं माहिती आहे? 18 प्रकारच्या धान्याची भाकरी केली एकत्र करून. एवढे 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 कुठेतरी राहिलेले होते, ते 18 प्रकारचे धान्य एकत्र केल्यावर एक भाकरी करा इतकं ते जमलं. आणि त्या धान्याला दळून त्याची एक भाकरी केली. आणि भाताची जाड्या भरड्या जे तांदूळ होते त्याची पेज केली, कण्यासारखी पेज केली, आणि ते गणपतींना वाढलं पानामध्ये. आणि प्रार्थना केली त्याच्यावर एक दुर्वादळ ठेवून की देवा, मोठमोठ्यांना तुम्हाला तृप्त करता येत नाही, हे माझ्या घरचं काय आहे? कदन नाही सगळं, आणि हे असलं तुम्ही खायला आलात हेच मोठेपण आहे. आमच्या घरात कोणी येत नाही, पण तुम्ही आलात तर ह्यानं तृप्त व्हा, भक्तीनं गोड मानून घ्या. अशी तुम्हा योग्य नाही देवा, गोड करुणिया जेवा. प्रार्थना केली आणि गणेश खायला बसले. ती एक भाकरी, ती पेज ओतली पत्रावळीवर. गणेश पुराणात वर्णन आहे, पत्रावळीवर पेज ओतल्यावर भाताची ती अशी वाहून जायला लागली. तर गणपतीने इतकं पातळ होतं, दारिद्र्यच होतं तसं. तर गणपती बाप्पांनी काय केलं? 10 हात प्रकट केले. 10 हात, दोवरी दोन्ही भुजालो घेऊन अलिंगावया गणतयाचे अंग, हे जसं आहे तसं 10 हात निर्माण केले. आणि ते पत्रावळीला असं धरलं 10 हाताने, आणि धरून त्यातल्या 1-2 हाताने पत्रावळ धरून तिचा द्रोण केला आणि ती पेज खाल्ली द्रोणभर याने. आणि तेवढ्यानेच भगवान संतुष्ट झाले. भक्तिप्रियोस्ति देवोयम न लोभवशगो विभुः अरणसाच पलाशेन पुष्पेण प्रियते हि सहा. हा गणेश पुराणातला श्लोक घ्या.
पत्रम पुष्पम फलम तो यम गीतेतला श्लोक आणि आत्ता मी जो उच्चारला, दोन्ही श्लोक अर्थदृष्ट्या एकरूप आहेत. तोच अर्थ आहे. पत्रम पुष्पम फलम तो यम जो आहे ना, तोच गणेश पुराणाच्या क्रीडाखंडात 22व्या अध्यायात आलेला 47वा श्लोक पत्रम पुष्पम फलम तम गीतेतला आहे. आता गणेश पुराणातला ऐका. भक्तिप्रियोस्ति देवो यम अयम देव, हा म्हणजे गणपती हे देव भक्तिप्रियो अस्ति, भक्तिप्रिय असलेले आहेत. न लोभ वशगो विभू, त्याला पदार्थांचा लोभ नाही आहे. अर्णसाच्या पलाशेन, अरे झाडाच्या पानाचा केलेला द्रोण, त्या द्रोणभर दिलेल्या पुष्पेण प्रियते हि सहा, द्रोणभर पाणी दिलं, द्रोणात कोणी पाणी घालून दिलं, फूल दिलं, पुष्पेण प्रियते हि सहा, सहा गणेश हा तो गणपती एवढ्या द्रोणभर पाण्यानं किंवा एवढ्या फुलानं सुद्धा तृप्त होतात. म्हणजे गणपती पाण्यानं तृप्त होतात, गणपती फुलानं तृप्त होतात, गणपती दुर्वा म्हणजे पान, झाडाच्या पानानं तृप्त होतात. म्हणजेच पत्रम पुष्पम फलम तो यम हे गीतेतलं झालं का नाही बोला. आणि पण हे केव्हा? भक्त्या, हे सगळं भक्तीनं दिलं तर मी प्रिय होतो. भक्तिप्रियोस्ति देवो यम, भक्तिप्रियो माधव हा, तसं भक्तिप्रियो गणेश हा, गणपती भक्तिप्रिय आहेत हे याच्यातून सिद्ध होतं. खूप आहे, खूप आहे. मी जे बोललो आहे पत्रम पुष्पम फलम तोयम काही नाही, म्हणजे 10% सुद्धा प्रवचन मी केलं नाही. खरं सांगतो तुम्हाला, पत्रम पुष्पम फलम तो या श्लोकावरचं 10% सुद्धा प्रवचन केलं नाही. वेळेची सीमा आहे, मर्यादा आहे. पण ह्याच्यावर आशय खूप मोठा याचा. तर हे जे पत्रम प्रयतात्मना हा तर फार महत्त्वाचं पद आहे की प्रयतात्मना हा, आत्मनः प्रयत हा, शुद्ध झालेला आहे ज्याचा आत्मा अंतःकरण. अंतःकरण कशाने शुद्ध होतं बोला? भक्तीशिवाय दुसरं अंतःकरण शुद्ध करणारं काहीच नाही. भक्तीनंच अंतःकरण शुद्ध होतं. आणि ती भक्तीसुद्धा अनन्याश्चिंतयन्तो माम ए जनाः पर्युपासते, त्या कोटीतली असावी लागते. अशा कोटीतली जी भक्ती आहे त्या भक्तीनं ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं, त्या परिशुद्ध अंतःकरणाच्या भक्तानं मला जरी एखादं झाडाचं पान दिलं, फूल दिलं, पाणी दिलं, एखादं फळ दिलं, भगवान म्हणतात भक्तीने दिलं आहे ना, मी त्या भक्तीला वशीभूत होतो. जसं लहान लेकरू आपल्या वडिलांना, बापाला कुठलं तरी काहीतरी उचलून आणून देतं, बाप ते उष्ट आहे का कुठून आणलं पाहत नाही, प्रेमाने दिलं, खा म्हटलं तर बाप खातो. तसा भगवान पिता आणि भक्त त्यांचा पुत्र होतो. आणि वात्सल्य भावाने म्हणा किंवा भक्तिभावाने म्हणा, तो भगवंताला भरवतो, खाऊ घालतो. तर भगवान त्याच्या हातचं उष्ट म्हणत नाहीत, थोडं म्हणत नाहीत, कोरडं म्हणत नाहीत, ओलं म्हणत नाहीत, सोवळ्याचं म्हणत नाहीत, ओवळ्याचं म्हणत नाहीत, काहीच म्हणत नाहीत. भगवान फक्त त्याची भक्ती पाहतात, बाकी त्याचं काहीही पाहत नाहीत. अष्णामी, ते खाऊन टाकतात. ते खाण्यावरच प्रवचन त्याच्यामुळे तिथं संपवलं आहे गणेश पुराणात. भक्त्या दत्तम स्वल्पमपि बहुतृप्तिकरम मम, अभक्त्या वाथ दंभेन बहुदत्तम वृथा भवेत, भक्त्या दत्तस्य एकोपी तृप्तये स्यात प्रदीयताम. उपासना खंडामधलं गणेश पुराणातलं गणपतींच्याच मुखातलं वचन आहे. गणपती म्हणतात त्या त्रिशिरा ब्राह्मणाला, भक्त्या दत्तम स्वल्पम अपि, भक्तीनं दिलेलं थोडंसुद्धा, बहुतृप्तिकरम मम, माझ्याकरता पुष्कळ तृप्ती करणारं होतं बाबा. पण अभक्त्या वाथ दंभेनं, कुणी जर अभक्तीने ढोंग करून दंभाने मात्र दिलं, पुष्कळ जरी दिलं तरी तृप्तये स्यात प्रदीय बहुदत्तम वृथा भवेत, वृथा भवेत, ते वाया जातं, वृथ होतं, मला तृप्त करू शकत नाही. म्हणून भगवंताला तृप्त करायचं सामर्थ्य फक्त भक्तीत आहे. माणसाला तृप्त करायचं सामर्थ्य ते कशात आहे माहीत नाही बाबा. न वित्तेन तर्पणीयो मनुष्य, हा उपनिषदात आलं. अरे माणसाला धनानं तृप्त करता येत नाही म्हटलंय उपनिषदाने. न वित्तेनं म्हणजे पैशाने, तर्पणीयो मनुष्य, हा माणसाला पैशाने तृप्त करता येत नाही. कितीही दिले तरी त्याला अजून मिळावेच वाटतात. पण देवाला मात्र भावानं तृप्त करता येतं. ही त्यातली ज्ञानबाची मेख म्हणावी, मर्म म्हणावं तसं आहे. म्हणून भक्तीचा अंगीकार केला पाहिजे. भगवान त्या भक्तीचंच महत्त्व इथून प्रगट करत आहेत. पत्रम पुष्पम फलंतो यं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरहुतम अष्टामी परतात्मनः. भगवान गणेशांचं चरित्र गणेश पुराणातल्या गीतेतल्या या श्लोकाला जवळ असलेल्या अर्थाच्या दृष्टीने, भावदृष्टीचे अर्थ जवळ असलेल्या अशा श्लोकांचंही मी उच्चारण केलं. त्याच्याकरता लागणाऱ्या उपोद्बलक 2 कथाही आपल्याला दृष्टांताकरता सांगितल्या, त्याही गणेश पुराणातल्या गणेश चरित्रातल्याच सांगितल्या मुद्दाम, की या सगळ्यातनं भगवान गणपतींचं काही गुणगान घडावं. अरे ज्याला शरण जायचं आहे, ज्याची पूजा करायची, भक्ती करायची ना, त्याच्यात 2-4 गुण असावे लागतात. तो सुलभ असावा लागतो, तो सामर्थ्यसंपन्न असावा लागतो, तो सर्वज्ञ असावा लागतो, तर त्याला शरण जाऊन काही फायदा होतो. किती शरण गेलात तरी तो सुलभच नाही, मिळतच नाही, तो उपयोग काय?
पण गणपती बाप्पा किती सोपे मिळतात, एका दुर्वेने मिळतात, एका फुलाने मिळतात. सोपाय मिळायला, भक्ती सुलभ हा, भक्ती सुलभ आहेत म्हणून, सर्वज्ञ आहेत म्हणून गणपती सर्वज्ञ आहेत. गणेश याच्यामध्ये गणेश पुराणामध्ये गणपतींना सर्वज्ञ असं गणेशाचं वर्णन करताना म्हटलं आहे बरं का, की गणपती हे सर्वज्ञ आहेत. याच्याकरता कुत्सितम वेशमादाय सर्वज्ञोपी समाययौ, त्या जनकाच्या कथेतच आहे, सर्वज्ञोपी समाययौ. गणपती सर्वज्ञ आहेत म्हणून, सुलभ आहेत म्हणून, त्याच्यानंतर सामर्थ्यवान आहेत म्हणून, आणि भक्तानुकंपिनं देवं जगत्कारण अच्युतम, भक्तावर अनुकंपा करणारे आहेत. गणपती अथर्वशीर्षात म्हटलं आहे म्हणून त्यांना शरण जावं, त्यांची भक्ती करावी, त्याने मनुष्याचं कल्याण होईल, दुसरं कशानेही कल्याण होत नाही, असा ह्या सगळ्याचा मथितार्थ आहे. भगवान गणपतींचा आज संकष्टीचा दिवस आहे. चतुर्थी तिथीची देवतासुद्धा गणपतीच आहेत. त्यामुळे भगवान गणेशांच्या चरणी हे सेवा समर्पित करतो. पुनश्च ह्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या संस्थेने या ठिकाणी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, गणपतींच्या विश्वरूपाच्या संबंधाने मी उपक्रमात बोललो होतो, तर गणेश अनेक रूपामध्ये गणपती उपस्थित आहेत, आपल्याला दाखवत आहेत. तर त्या सगळ्या रूपात गणेशांची पूजा करतायत. विद्येची देवता गणेश आहे. गणेश शब्दामध्ये ग जो आहे तो ज्ञानवाचक आहे, आणि अण जो आहे तो आनंदवाचक आहे, आणि आनंद आणि ज्ञान या दोन्हीचा ईश म्हणजे गणेश आहे. त्यामुळे गणेश गणपतीची देवता, विद्येची देवता आहे. हे सगळ्याला माहिती आहे आपल्याला, विद्येची देवता आहे. मग विद्येच्या देवतेचा उपासक, त्यानं लोकांना विद्या दान करावं, किंवा विद्या घेण्याकरता जे इच्छुक आहेत त्यांना विद्यार्थी म्हणतात, त्यांना सहाय्य करावं. ते सहाय्य तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य. आपलं ट्रस्ट विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचं भरणपोषण आणि त्यांचं सगळं शालेय शिक्षणाधिकाचा भार उचलतं. इतकंच नाही, त्यांना सुसंस्कारित करण्याकरता त्यांच्यासाठी संस्कार वर्ग चालवतं. सुशिक्षित करण्याबरोबर सुसंस्कारित करतं आहे. हे विशेष अभिनंदनीय आहे. नाहीतर नुसते साक्षर झाले आणि सुसंस्कारित नसले तर साक्षराहा हे जर विपरीत वाचलं उलटं करून तर काय होतं, राक्षसाहा. माणसं साक्षर होतात पण संस्कारित नाही झालं तर राक्षसासारखे होतात. त्यामुळे ते सुसंस्कारित केली पाहिजेत. त्याकरता त्यांना मनाचे श्लोक असेल, रामरक्षा असेल, आणखीन काही गणपतीची स्तोत्र असतील, असे काही स्तोत्र त्यांना शिकवून त्या विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करता आहात. त्यामुळे ट्रस्टचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. रुग्णसेवेच्या रूपाने परमात्मा सगळ्या रूपात आहे. आर्त प्राणीमात्र जे आहेत, दुःखी जे लोक आहेत, आजारी रुग्ण, त्यांना आपण दररोज त्यांचा आहार सगळा पुरवता. त्याकरता इथल्या ससून हॉस्पिटलला मदत करून तिथंही भरीव योगदान देऊन त्याची व्यवस्था आपण निर्माण केलीत. त्याच्याशिवाय अनाथ लोकांना, म्हणजे अनाथ जे मुलं वगैरे हे झालेली आहेत त्यांच्याकरता काही इथल्या बालसंगोपन केंद्रामध्ये काही विशिष्ट याच्यातनं आलेली मुलं बाळं आहेत, त्यांचा प्रतिपाळ सांभाळ करणं, वृद्धाश्रम चालवणं, ITI प्रशिक्षण केंद्र देऊन लोकांना, तरुण माणसांना रोजगार वगैरे निर्माण करून देणं, ही सगळी कामं. अनेक वृक्षारोपण आहे. वारीच्या रस्त्याने, मग पूज्य श्री मोरे महाराजांनी उल्लेख केला तसं वारीच्या रस्त्याने वृक्षारोपण आहे. अशा अनेक उपक्रमामध्ये संस्था आपली समर्पित आहे. याच्यावरून संस्थेची समाजाप्रती असलेली बांधिलकी आपल्याला लक्षात येते. अशा सजग संस्था, सक्षम संस्था ह्या अनेक ठिकाणी जर निर्माण झाल्या तर शासनावरचं सुद्धा ओझं कमी. लोक आपल्याला असं वाटतं प्रत्येक गोष्ट शासनाने करावी, ही प्रवृत्ती चांगली नाही. असं होत नसतं. एक माणूस किंवा एक व्यक्ती, एक शासन संस्था सगळं बदलवू शकत नाही, सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे अशा चांगल्या उपक्रमांच्याद्वारे समाजाला जागृत करण्याचं आणि त्याला सुसंस्कारित करण्याचं चांगलं काम आपण करत आहात. त्याचबरोबर हे सगळे प्रवचन कीर्तनाचे उपक्रम, चातुर्मास्याचे अभिनव उपक्रम, चातुर्मास्याचा पुण्यकाळ आहे, ज्ञानदान झालं पाहिजे, तेही आपण करत आहात. आणि त्याच्यामध्ये अनेक चांगल्या नामवंत व्यक्तींची कीर्तनं प्रवचनं ठेवून, त्याचबरोबर श्रद्धेय श्री बाबा महाराजांची इतके वर्षे इथं प्रवचनं झाली, त्या माध्यमातून सगळ्या समाजाला आपण ज्ञानदान तेही प्रबोधन करत आहात. म्हणजे समाजाकडून आपण काही, समाजाने आपल्याला दिलं तर त्याचं भरभरून त्याला फळ देणं किंवा अधिक पटीने देणं, हे आपण औदार्य दाखवता. भगवान गणेशांचं जसं औदार्य आहे तसंच आपलं औदार्य आहे. त्या औदार्याला, संस्थेच्या समर्पित भावनेला माझा प्रणिपात आहे. मला आपण सेवेची संधी दिलीत. आपण सगळे भाविक लोक, श्रोते इथे उपस्थित झालात. वेळेची थोडी मर्यादा पाळल्या गेली नाही, तरीही आपण शांतपणे बसून माझे 4 शब्द ऐकलेत. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मानसिकरित्या प्रणिपात समर्पित करतो. आणखीन श्रद्धेय
हरिभक्तीपरायण पूज्य श्री मोरे महाराज इथे उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणांप्रती पुनश्च एकदा वंदन करतो. तुकोबरायांचाच त्यांच्या माध्यमातून आशीर्वाद मला मिळाला असं मी श्रद्धेने इथे नमूद करतो. हरिभक्तीपरायण मारुती महाराज कोकाटे आणि दत्ताभाऊ, दत्ताभाऊंच्या नावात तर दत्ता आणि दर्शले दोन्ही द आहे. द म्हणजे दकार म्हणजे दान देण्याची वृत्ती, तर दुसऱ्याला मान देण्याची वृत्ती. अमानी मानदहा श्री विष्णू सहस्रनाम. मानद, भगवान मानद आहेत. आपल्याला फुकटचा मानसुद्धा दुसऱ्याला द्यावा वाटत नाही. मान द्यायला का पैसे पडतात काय, पण द्यावा वाटत नाही. पण दत्ताभाऊंच्या नावात द दोनदा आलं, डबल आलं. बालेवाडीतही मला त्यांनी कीर्तनाला बोलवलं होतं. पुनश्च आत्ता इथे एकदा ते या गोष्टीकरता माध्यम ठरले. भगवंताने त्यांच्याही प्रति भक्ती ज्ञान वैराग्य देऊन अनुग्रह करावा अशी भगवान मंगलमूर्तींच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच जोडीला हरिभक्तीपरायण मारुती महाराज कोकाटे, माझा त्यांचा फोनवरच परिचय झाला, परंतु अतिशय विनम्र भावाने आणि एका अशा चांगल्या उपक्रम करणाऱ्या संस्थेलासुद्धा धार्मिक मार्गदर्शनाची गरज असते. धार्मिक, आध्यात्मिक किंवा विशेषतः सांप्रदायिक कार्यक्रम करायचे म्हटलं तर ती गोष्ट सोपी नाही. 4 महाराज लोकाला सांभाळणं अवघड गोष्ट आहे. तर ते असं काम संस्था करत असताना तिला प्रोत्साहित करणं, हतोत्साहित न करता प्रोत्साहित करणं, सहाय्य देणं हे सगळ्याला जमतंच असं नाही. पण त्यांचं नावच मारुती आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले ज्ञानोबाऱ्यांनीच म्हटलं आहे. तेव्हा मारुतीरायाला रामचरण दिसलेत, ते रामचरण दिसलेले मारुती महाराज आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण आमचे बापू उपस्थित आहेत बालेवाडीत. त्यांची गोशाळा उत्तम आहे, मी जाऊन आलो आहे. महान चांगली गोसेवा त्यांची आहे. हरिभक्ती आणि गोमातेची सेवा हे दोन्ही त्यांच्या अंतःकरणात समानत्वाने आहे. गोभक्ती करणाराच खरा हरिभक्त असू शकतो, कारण गाय ही भगवंताची उपास्य देवता आहे. याच्याकरता पांडुरंगाचा भक्त हा गोभक्त असायलाच पाहिजे. त्यांची गोभक्ती मी जवळून पाहिली आहे. त्या गोभक्तीलाही मी नमस्कार करतो. आणि या ठिकाणी माझं हे थोडंसं लांबलेलं प्रवचन आहे. त्या प्रवचनामध्ये जे काही चांगलं आपल्याला वाटलं असेल ते भगवान मंगलमूर्तींच्याच कृपेचं फल आहे हे आपण सुनिश्चित समजा. संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, संस्थेचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, इथे बरीच मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी नामनिर्देश करू शकत नाही. चव्हाण साहेबांनी मला त्यांनी माहिती दिल्यामुळे त्यांचं नाव मात्र माझ्या लक्षात राहिलं आहे. तर त्यांच्या सर्वांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करून या ठिकाणी झालेली ही प्रवचन सत्रसेवा परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय, अस्मत् कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नरसिंहदेव आणि भगवान श्री महागणपतींच्या चरणी, सकल साधुसंतांच्या चरणी सादर सप्रेम समर्पित करून या ठिकाणी या प्रवचन सेवेला पूर्णविराम देत आहोत. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.